विविध ठिकाणी ही चालू केली जातात. परंतु अशा केंद्रामध्ये आपण ज्या वेळेला विद्यार्थी म्हणून प्रवेशित होतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं का यावरती थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासाची तयारी करत असताना अत्यंत बेसिक गोष्टीपासून तयारी करणं गरजेचं असतं. दुर्दैवानं अनेक विद्यार्थी आपल्या आई वडिलांची फसवणूक करतात, समाजाची फसवणूक करत असताना दिसतात. मी काही कालखंड स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये एमपीएससीचा एक एक्झामिनर म्हणून राहिलेला आहे आणि एक्झामिनर म्हणून काम करत असताना माझ्या निदर्शनास आलं की काही विद्यार्थ्यांची अत्यंत घाणेरडं अक्षर, 3री 4थीच्या मुलाचं सुद्धा सुंदर अक्षर असेल इतकं घाणेरडं अक्षर ही मुलं काढतात, कसे तरी पेपर लिहितात, त्याला पेपर लिहायचा कसा असतो याचं सुद्धा ज्ञान नसतं. आणि हा विद्यार्थी जर स्पर्धा परीक्षेच्या साठी किंवा त्या नावाखाली आपल्या गावाकडून येऊन शहरामध्ये राहतो आणि त्या ठिकाणी आनंद लुटत असतो. म्हणून माझी विनंती तुम्हा सर्वांना आहे, स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली आपल्या आई वडिलांची आपण फसवणूक होणार नाही, आपल्या समाजाच्या घटकांची फसवणूक होणार नाही आणि आपली नकळत फसवणूक होणार नाही यासाठी आपल्याला प्रिकॉशन घ्यावी लागेल. मला निश्चित खात्री आहे विविध विषयावरती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच आपणाला पुढे जाण्यासाठी मार्ग असतात. तरी सुद्धा आपण जे करतो ते योग्य आहे का, आपल्यावरती कुणाची जबाबदारी आहे, आपण कसं जबाबदारीने वागायला पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना संतुलित राहून आपला कुठल्याही प्रकारचा बॅलन्स न जाता आपण त्या परीक्षेला तोंड कसं देता यायला पाहिजे या दृष्टीनं आपण या स्पर्धा परीक्षेच्या आकडे पाहावं आणि त्याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी आपली धडपड ही कंटिन्यू असावी. मला एवढंच या माध्यमातून सांगावं वाटतं की जे आता व्याख्याते आपल्या पुढे येतील त्यांनी अत्यंत कष्टानं त्या गोष्टी मिळवलेल्या आहेत आणि हे कष्ट, हे प्रामाणिक कष्ट ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेलाच असं यश मिळतं हेही त्यांच्या व्याख्यानातून तुम्हाला लक्षात येईल. त्यांच्या अभ्यासाची उंची, त्यांच्या अभ्यासाची पद्धत, मांडणी या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आत्मसात कसा करता येतील या दृष्टीने आपण प्रयत्न करावा एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यशाळेसाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणार आहे. आपले प्रमुख पाहुणे माननीय उमेश सुरेश गायकवाड, मुक्काम पोस्ट ओझेवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, जे बीई सिव्हिल आहेत. यांनी 2018 सालची एमपीएससी क्लास 2 ची फॉरेस्ट सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. यांनी मॅक्झिमम शिक्षण हे आपल्या कोल्हापूरमधून केलेलं आहे. अगदी 10वी 12वी असेल, त्यानंतर बीई सिव्हिल हे सुद्धा आपल्या कोल्हापूरमध्येच केलेलं आहे. त्यामुळे यांची नाळ आपल्या कोल्हापूरशी जोडलेली आहे. यांनी 2015 पासून एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षेला सुरुवात केली होती. यामध्ये 2017 साली पहिल्यांदाच त्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली. 2018 साली हे फॉरेस्ट सर्व्हिस ही परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत आणि याच्याच बरोबर एफपीडीसीएम फॉरेस्ट डिपार्टमेंट PSU या परीक्षेमध्ये त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्यानंतर त्यामधीलच ATP टेक्निकल याही परीक्षेमध्ये त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि 2019 साली राज्यसेवा मुलाखत दिलेली आहे. तर अशा या गुणवंत वक्त्याचे आपण आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. तर आपल्यास मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देऊन त्यांना स्पर्धा परीक्षेचा मूलमंत्र सांगावा. धन्यवाद सर. प्लीज सर. धन्यवाद सर. मला विवेकानंद कॉलेज तर्फे जे तुम्ही कार्यशाळा आयोजित केली आहे त्यामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पहिल्यांदाच तुमचा आभार व्यक्त करतो. सर हा माझा पहिलाच प्रयत्न आहे सर. मी जास्त कधी प्लॅटफॉर्मला कधी उतरलेलो नाही कधी किंवा जास्त सांगितले नाही, त्यामुळे काही चुकलं तर समजून घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांच्या परवानगीने मला वाटतं माझ्या सेशनला सुरुवात केली तरी चालेल का? हो चालेल सर. थँक्यू. आता सध्या सरांनी जी माझी स्वतःची वैयक्तिक माहिती सांगितली आहे की बाबा मी 2015 पासून प्रिपरेशन करतोय. मूळचा पंढरपूरचा आहे किंवा शिक्षण सगळं KIT कोल्हापूरमध्ये केले. BE 2015 साली कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून कम्प्लीट केली.
आता बीई केल्यानंतर प्रत्येक मुलाच्या समोर एक प्रश्न उद्भवतो की बाबा आपल्याला पुढे काय करायचं आहे. तर माझ्याही मनात जेव्हा हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी लक्षात आलं की बाबा आपल्याकडे एक ऑप्शन आहे, एमपीएससी आपण करू शकतो, एमपीएससी युपीएससी. सॉरी जराशी गडबड होते, जरा समजून घ्या प्रत्येकाने. बीई कम्प्लीट झाल्यानंतर जून 2015ला पुण्यात आलो. युपीएससी करायचंय म्हणलं तर मग त्याच्यासाठी तुमच्याकडे एक प्रेरणास्रोत कायमस्वरूपी हवा असतो. तो कुठून येतो तर तुमच्या परिस्थिती असेल किंवा तुमच्या वाचनातून येतो. त्यासाठी माझ्याकडे एक गोष्ट होती की स्टील प्रेम नावाचं एक पुस्तक आहे, युनिक अकॅडमी तर्फे प्रसिद्ध झालेलं स्टील प्रेम पुस्तक आहे. त्यातील मग अधिकारी असतील, मग विश्वास नांगरे पाटील असतील, अनिकेत मांडगावकर असतील, आनंद पाटील असतील, ह्या लोकांच्या ज्या गोष्टी वाचलो ना तुमच्या मनात एक प्रेरणा निर्माण होती की बाबा आपल्याला अधिकारी होऊन काहीतरी समाजासाठी भलं करायचं आहे. मग ह्या गोष्टी मनात घेऊन आल्यानंतर 2015 साली युपीएससीला सुरुवात केली. युपीएससीला सुरुवात करायची म्हणलं तर मग क्लास हवा. क्लास कोणता जॉईन करायचा हे प्रत्येकाच्या मनात आता सध्याच्या घडीला तर पूर्णपणे भीती आहे की बाबा क्लास करायचा की नाही करायचा, केला तर कोणता करायचा. तर हे क्लासच्या बाबत हा तुम्ही वैयक्तिक निर्णय घ्या. मी स्वतः 2015 साली ज्ञानदीप अकॅडमी पुणे येथे क्लास जॉईन केला. का जॉईन केला तर सगळ्यात कमी फी असलेला त्या वर्षीचा तो क्लास होता. बाकीच्या क्लासला बऱ्याचपैकी लाख, सव्वा लाख फी असताना ज्ञानदीपची जवळपास फक्त 47,000 फी होती. फीचा का विचार करतो मी, कारण का माझी स्वतःची आर्थिक परिस्थिती तेवढी उत्तम नाहीये. माझं सर्व शिक्षण मामाने कंप्लीट केलं असल्यामुळे मला तो विचार करावा लागायचा. मग ज्ञानदीप अकॅडमी जॉईन केल्यानंतर तिथले मित्र चांगले भेटले, तिथला स्टाफ चांगला होता. तुम्ही सुद्धा वैयक्तिकरित्या क्लासचा जर विचार करत असाल तर एक गोष्ट विचार करायची की बाबा तुमची आर्थिक क्षमता आहे का. क्लास जर करत असाल तर मग क्लास कोणता योग्य आहे, तिथला स्टाफ कोणता आहे, तो पूर्ण सिलेबस कव्हर करतो का, ह्याही गोष्टी ध्यानात घ्या. 2015 सुरुवात केल्यावर 16ला पहिला अटेम्प्ट दिला. 1 वर्ष तरी तुम्हाला प्रिपरेशन करायला लागतं. युपीएससीचा पहिला अटेम्प्ट दिला. 2016 साली प्रिलिम फेल झालो. आयुष्यातलं सगळ्यात मोठं पहिलं फेल्युअर होतं. ज्यावेळी 2016ला फेल झालो त्या टाइमला एवढा प्रचंड निराशा निर्माण झाली की आपण काय करायचं. ह्यावेळी जेव्हा भीती निर्माण होते त्या टाइमिंगला तुम्ही सैरभैर होता. मग त्याच टायमिंगला मग विचार केला, माझ्या प्लॅन बी होता, बाबा युपीएससी आपल्याला करताना जरा अशी भीती निर्माण होते तर आपण प्लॅन बी शिफ्ट करू. आता तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या जर एमपीएससी विचार करत असाल तर तुमच्याकडे कायमस्वरूपी प्लॅन बी चा विचार केलाच पाहिजे. मी जरा माहिती मागं पुढे जरी समजत असेल किंवा माझं फास्ट होत असेल तर सांगत राहा, फास्ट बोलतोय. फक्त समजून घ्या की ह्याच्यातली प्लॅन बी ची गरज काय आहे. प्लॅन बी म्हणजे काय, समजा एमपीएससी मध्ये तुम्ही नाही यशस्वी झालात तर पुढं काय ऑप्शन काय आहे तुमच्याकडे. कारण एमपीएससी ची वास्तवता ही तुमच्या समोर कुणीतरी सांगितलेली पाहिजे. आज युट्यूब वरती किती लेक्चर, हजारो मोटिवेशनल स्पीकर आहेत की नाहीत सांगा, आहेत. तर जवळपास प्रत्येक जण काय करतो, एमपीएससी अशी आहे, एमपीएससी तशी आहे. मग तिथपर्यंत तुम्हाला पोहोचणं म्हणजे एकदम इम्पॉर्टंट वाटतं आणि नाही पोहोचलं तर करणार काय. त्यामुळे तुमच्याकडे जो पदवी आहे, जे डिग्री आहे त्याचा तुम्ही उपयोग करायला हवा. आता प्लॅन बी चा विचार जेव्हा मी सुरू केला त्यावेळी मग 2016ला एमपीएससी आणि युपीएससी दोन्ही सुरू केले. युपीएससी सेम 2017ला दुसरा अटेम्प्ट असताना युपीएससी क्लिअर नाही झाली. मग त्या टायमिंगला मात्र माझ्याकडे एक प्लॅन बी चा अर्थ काय होता, एमपीएससी मधनं माझी मुख्य परीक्षा पास झालेलो मी. उमेश सर, हा सर, आपला म्हणजे कॅमेरा ऑन करा. ओके ओके ओके, कॅमेरा ऑन करा. हा सर. म्हणजे विद्यार्थ्यांना आणखी जास्त अटॅचमेंट होईल. काय होतंय सर जरासं, हा ठीक आहे सर, मी ऍडजस्ट करेन. हा ऍडजस्ट करा, काय नाही. तुमचे पॉइंट आहेत ते वाचून म्हणजे व्यवस्थित सांगितलं, एक्सप्लेन करून सांगितलं. ओके ओके ओके. 2017ला जेव्हा मी मेन्स दिली एमपीएससीची त्या टायमिंगला मग कॉन्फिडन्स यायला सुरुवात झाला. मग 2017ला मेन्स दिली, त्यानंतर 2018ला प्रियास ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर येथे माझं ऍडमिशन झालं. हे प्रियास ट्रेनिंग सेंटर काय आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्हाला अधिकारी बनवण्यासाठी एक विद्यावेतन आणि तुमची राहायची खाण्याची सगळी सोय करते. जे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नाहीत त्यांच्यासाठी एक सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी अशी प्रियास ट्रेनिंग सेंटर्स देतात. मग हे प्रियास ट्रेनिंग सेंटर्स कुठे कुठे आहेत तर कोल्हापूर, नागपूर, अमरावती, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई येथे. तर मग ह्या सेंटर काय करतो, तुम्हाला सगळ्यात मोठा ग्रुप व्यवस्थित, आज कित्येक मुलं ह्या प्रियास ट्रेनिंग सेंटर मधले अधिकारी आहेत, उच्च पदावर कार्यरत आहेत. मग ह्याचा फायदा काय होतो, तुमचं ग्रुप डिस्कशन असेल, तुमच्या एखाद्या कठीण काळात तुम्हाला साथ देणं असेल, ह्या गोष्टीचा उपयोग पडतो.
2018ला माझ्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे किंवा चुकीच्या व्यक्तीच्या नादी लागल्यामुळे काय झालं, 2018ला माझी प्रिलिम नाही निघाली. त्या कठीण काळात एवढा प्रचंड 2016 नंतरचा वाईट काळ होता 2018चा. मग त्यानंतर मग ज्यावेळी मला मयूर सर असतील, आमचे बरेच समर क्षीरसागर असेल जो तहसीलदार झाला आता, गणेश कटाळे सर असतील ते उपजिल्हाधिकारी झाले, ह्या लोकांनी माझं मानसिक मनोबल वाढवलं. मग ह्या वेळेला तुम्हाला मित्रांची गरज असते. तुमच्याकडे एक प्रेशर रिलीज एजंट पाहिजे, कोणी असेल, मग तुमचे मित्र असतील, तुमचे मैत्रीण असेल, तुमचे आई वडील असतील, किंवा तुम्ही स्वतःचं मन तुमचं कुणाकडे मोकळे करताना त्यासाठी त्या व्यक्तीकडे तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे. मग ह्या लोकांनी मला त्या कठीण काळातून बाहेर काढलं. 2018 नंतर मग तो सेट बॅड पॅच निघून गेल्यानंतर मी त्याच वर्षी अभ्यास केल्यानंतर ह्या मुलांच्या गोष्टी ऐकल्यानंतर सलग 3 इंटरव्ह्यू आणि एका एक्झाम मधून सिलेक्शन झालं रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून फॉरेस्टमध्ये. 2019ला परत प्रिलिम राज्यसेवेची प्रिलिम दिली. प्रिलिम मधून परत मेन्स मधून इंटरव्ह्यू पण दिला, मात्र इंटरव्ह्यूला कमी मार्क आल्यामुळे सिलेक्शन काय झाले नाही. मात्र हे प्रयत्न चालूच असतील. ही थोडक्यात माझी माहिती की बाबा मी प्रयत्न करतो 2015 पासून. मध्ये तुम्हाला बॅड पॅच पण किंवा डिप्रेशन पण येऊ शकतं, मात्र ही तुमची कंटिन्युअस सातत्यपूर्ण गोष्ट आहे. तुम्हाला गरजेचे आहे, सातत्य राखणं गरजेचं आहे एमपीएससी मध्ये. अजूनही प्रिपरेशन मी करणार आहे जोपर्यंत माझं ध्येय कम्प्लीट होत नाही तोपर्यंत. ही झाली माझी स्वतःची माहिती जेणेकरून तुम्हाला ओळख व्हावी. आता एमपीएससी काय आहे, प्रत्येक आज बरेच जण काय करतात की बाबा डिग्री आपली कम्प्लीट झाली मग आपण पुढे काय करायचं, की सर दुप्पटपणे विचार करतात आपण एमपीएससी करू. असं करणं योग्य आहे का? आता तर काही जण डायरेक्ट 12वी नंतरच करू म्हणतात. वायसीएम मध्ये म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत बाह्य शिक्षण घेतात. हे सगळ्यात जिकरीचं, धाडसाचं आणि धोकादायक किंवा माझ्या दृष्टिकोनात चिंतेची गोष्ट आहे. तुम्ही कधीच असं करू नका. तुमची व्यवस्थितरित्या पदवी कंप्लीट करा, मगच या क्षेत्राकडे या. बरं एमपीएससी कडे यायचं आहे ना, तर तुमच्याकडे 4 ते 5 पॉईंट 100% मनात पाहिजेत. एक तुमची जबाबदारी, दुसरी तुमची आर्थिक परिस्थिती, तिसरी तुमची आर्थिक क्षमता, त्यानंतर तुमची वैयक्तिक क्षमता, तुम्ही बाबा हे करू शकता का. कारण 1-2 अटेम्प्ट झाल्यानंतर प्रचंड डिप्रेशन येतं तुम्हाला. डिप्रेशन ज्यावेळी येईल त्यावेळी तुमच्या मनात किंवा तुमची जी मनातली हे आहे वीज आहे की बाबा आम्हाला एमपीएससी किंवा मला एमपीएससी करायचे, ही वीज तेवर ठेवण्याचं काम तुमचं स्वतःच असलं पाहिजे. बाह्य प्रेरणेपासून तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही. बाह्य प्रेरणेचं एक उदाहरण सांगतो. आपले एक फेमस मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्यांचं नाव यंग तरुण मोटिवेशनल स्पीकर आहेत, मला आता नाव त्यांचं आठवत नाही. त्यांना स्वतःला आता मागच्या 6 महिन्यात डिप्रेशनचा सामना करावा लागला. म्हणजे मला काय म्हणायचं, ज्या गोष्टी तुम्हाला टिकून ठेवणार आहेत त्या क्षेत्रात, ह्या तुमच्या अंतर्गत मनातून निर्माण झालेल्या पाहिजेत. बाह्य कोणी तर सांगतंय, आई वडील तुम्हाला फोर्स करतात, किंवा एखाद्या युट्यूबवरच्या फेमस व्यक्तीचं तुम्ही भाषण ऐकून तुम्ही या क्षेत्रात येणार असाल तर सगळ्यात मोठी चूक तुम्ही 100% करताय. मी नक्की सांगतो, कारण वास्तव एमपीएससी कोणीच तुम्हाला ओरिजिनल कंडिशन सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. आज युट्यूबवरती भयानक व्हिडिओ पसरतात, ह्या व्यक्तीची एंट्री, ह्या व्यक्तीनं असं केलं, किंवा आपण त्या गोष्टीला भूलतो. ह्या बोलण्यापेक्षा तुम्हाला एमपीएससी मधून काय करायचं आहे, एमपीएससी काय करते, एक अधिकारी झाल्यावर का तुम्हाला ताकद किती मिळते, तहसीलदारचा निर्णय हे कितपत डिपेंडंट असतात 1000 लोकांवरती, ह्या गोष्टी ठरलं तरच योग्य आहे. कारण व्यक्ती महत्वाचं नाही, ते पद महत्वाचं आहे. पद हे 1000 लोकांना न्याय देतं. तुम्ही तुमचं मन व्यवस्थित असेल, तुमचं मन मनोबल स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्ही प्रचंड बदल करू शकता. हा विचार करूनच या. बाह्य मोटिवेशनल घेऊन येण्यात काहीही अर्थ नाही एमपीएससी कडे. आता एमपीएससी काय आहे सांगा, एक संविधानिक संस्था आहे. आर्टिकल 315 अंतर्गत संविधानाच्या एक स्थापन झालेली एक संविधानिक संस्था आहे. एमपीएससी मध्ये दरवर्षी साधारणपणे 70 ते 80 पोस्ट साठी जागा काढते. आता एमपीएससी कोणकोणत्या एक्झाम कंडक्ट करते, एक राज्यसेवा, दुसरी पीएसआय एसटीआय एएसओ म्हणजे कंबाईन ग्रुप बी म्हणतो, तिसरी कंबाईन ग्रुप सी च्या ज्या टॅक्स उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, मंत्रालयीन सहाय्यक, अशा ह्या 3 पोस्ट. तिसरी कोणत्या जागा काढते तर टेक्निकल पोस्ट काढते. म्हणजे मी जो इंटरव्ह्यू दिलेला असिस्टंट टाउन प्लॅनर नगरपालिकेतले, त्या पोस्ट, नंतर इरिगेशन, पीडब्ल्यूडी, अशा बऱ्याच गोष्टींची एमपीएससी जागा काढते. आता आपण आज काय पाहणार आहोत, राज्यसेवा आणि फॉरेस्ट ह्या 2 गोष्टींचं डिटेलमध्ये पाहू.
राज्यसेवेद्वारे एमपीएससी एक 24 जागांची ऍड करते. 24 जागा कोणत्या? उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, उपअधीक्षक पोलीस, उपअधीक्षक भूमी अभिलेख, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, उद्योग अधिकारी, अशा बरेच विविध पोस्टसाठी तुमचं सिलेक्शन हे एमपीएससी मार्फत होतं. तुमचे मार्क किती, तुमची कॅटेगरी कोणती, ह्यानुसार तुम्हाला पोस्टचं व्हेरिएशन येतं. तर राज्यसेवा जर तुम्ही टार्गेट ठेवून करत असाल तर तुम्हाला कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी काहीच अडचण येणार नाही, काही म्हणजे काही नाही. तुम्ही जर हा टार्गेट ओरिएंटेड अभ्यास करत राहा, जेणेकरून तुम्हाला मदत होईल. राज्यसेवा फोकस करायची. इन केस तुमचा राज्यसेवेत काय नाही जर प्रॉब्लेम झाला तर ग्रुप बी किंवा ग्रुप सी 100% तुम्ही काढू शकता. मात्र राज्यसेवा करताना एवढा परफेक्टपणे करायचं की अडचण तुम्हाला येता कामा नये. तर राज्यसेवेचे 3 सेक्शन आहेत. क्रिकेट कुणाकुणाला आवडतं हा प्रश्न विचारणं तसा योग्य नाही, मात्र क्रिकेट हा बऱ्यापैकी सगळ्यांनाच आवडतं. हा भारताचा फेमस किंवा आवडता खेळ आहे. राज्यसेवेचे 3 सेक्शन, प्री, मेन्स, इंटरव्ह्यू. प्री काय आहे तुमची वन डे सारखी, लक्षात ठेवा. राज्यसेवेची प्रिलिम ही वन डे सारखी आहे. वन डे मध्ये काय 2 पार्ट असतात, एक बॅटिंग आणि एक बॉलिंगचा. म्हणजे जे तुमचे सेम सेक्शन, एक GS1 आणि GS2. GS1 मध्ये काय येतं, तुम्ही सिलेबस पाहिलाय. एमपीएससी ची सगळ्यात मोठी रिक्वायरमेंट म्हणजे तुम्ही सिलेबस पाठ करणे किंवा तुम्ही सिलेबस तुमचा सतत उजळणी करत राहणे, समोर ठेवणे. तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करत असाल, ज्या टेबलवरती अभ्यास करत असाल, तर त्यासमोर तुम्ही तुमचा सिलेबस चिटकवून राहणे गरजेचं आहे, ठेवणे गरजेचं आहे. आता आपण पहिल्या पार्टला जर GS1 ला पाहिलं तर किती पार्ट आहेत? 8 पार्ट आहेत आपल्याकडे GS1 मध्ये. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, सायन्स अँड करंट अफेअर. म्हणजे काय? इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, पर्यावरण, अर्थशास्त्र, विज्ञान आणि चालू घडामोडी. आता GS1 आणि GS2 तुम्ही क्रिकेट कायम सतत तुमच्या मनात येत राहू द्या. समजा एका तुमच्या वेळेला, समजा बॅटिंग करताना समजा तुमची बॅटिंग खराब झाली आहे, तर तुमची 100% बॉलिंग चांगली करून तुम्ही काय करू शकता, पूर्ण मॅच विनिंग करू शकता. सेम आहे तुमचा एखादा जरी पेपर समजा GS1 खराब झाला तर GS2 मध्ये तुम्ही चांगली रिकव्हरी करू शकता. आता गेले 4 वर्ष मी एमपीएससी करतोय, तर GS1 हा कायम टॉप स्कोर राहिलाय माझा. एक पेपर कायम स्ट्रॉंग असतो. GS1 120 ते 130 स्कोर राहतो. आता इंजिनिअरिंग असून GS2 ला जो आपला पेपर आहे सीसॅटचा, तो दरवर्षी स्कोर माझा कमी आहे. आजपर्यंत हायएस्ट स्कोर 128 आहे. तर इंजिनिअरिंग आहे म्हणजे सीसॅटला स्कोर येईलच, हे जे मिथ तयार झाले ते पहिला तुमच्या मनातून काढून टाका. तर माझे बरेच कॉमर्सचे विद्यार्थी असतील, बीएससी केलेले विद्यार्थी असतील किंवा आर्ट्स केलेले माझे मित्र असतील, सगळे यांचे माझ्यापेक्षा जास्त स्कोर आहे सीसॅटला. सीसॅटला त्यांचे 160 170 स्कोर येतात. मी इंजिनिअरिंग करून सुद्धा किती स्कोर येतो, 128 ते 130च्या दरम्यान स्कोर येतो. मग माझं सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही सीसॅटला घाबरू नका. तुमच्या मनात सीसॅट बद्दल जी अतिरिक्त भीती निर्माण झाली किंवा आता एक चळवळ सुरू झाली की सीसॅट क्वालिफाईंग करा, तुमची क्षमता किती किंवा तुम्ही त्याला किती महत्व देताय ह्याच्यावर सगळ्या गोष्टी निर्माण आहेत. आपलं परत आलं GS1 आणि GS2. फायदा आपल्याला काय करायचं की बाबा एखादा पेपर जरी लूज झाला तर दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला तो ओढून काढायचा आहे, लूज नाही राहता नाही पाहिजे. मग सेम मी काय करायचो, GS1 ला जर टॉप स्कोर केला किंवा GS2 ला जर समजा माझ्याकडनं खराब स्कोर आला तर माझा GS1 हा कायम माझ्याकडे हातात असायचा गोष्ट, जेणेकरून मी प्रत्येक वर्षी प्रिलिम मी पास झालेलो आहे. सेम तुम्हाला ते सांगतो, कोणताही एखादा विषय जर तुमचा स्ट्रॉंग असेल ना तर दुसऱ्या विषयाला तुम्ही नॉर्मल झाला. हॅलो, ऐकू येते प्रत्येकाला व्यवस्थित? हो येते सर. हा येते सर ऐकू. हा ओके. एखादा विषय जर तुमचा खराब झाला तर दुसऱ्या पेपरमध्ये तुम्ही ते मार्क ओढून काढू शकता. तर GS1 ला हिस्ट्रीला आपण सर सगळ्यांना बुक लिस्ट लिहून घ्यायची आहे का सर? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके. हो सर. एक तुम्ही स्पीड होत असेल तर सांगत राहा, मी बुक लिस्ट हळूहळू सांगत राहील. फक्त म्हणजे मला सांगता येईल की माझं फास्ट होत असेल तर सांगा. GS1 म्हणजे जो सामान्य ज्ञानचा पेपर आहे
त्यात जे 8 पार्ट आहेत, इतिहासला पहिल्यांदा बुक लिस्ट लिहून घ्या. पहिल्यांदा सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही महाराष्ट्र शासनाची जी स्टेट बोर्डची पुस्तके आहेत, स्टेट बोर्ड बुक्स 6 to 12th, कमीत कमी पहिले 3 महिन्यात, जर ज्याही तुम्ही एमपीएससीचा विचार करताय की बा मला एमपीएससी सुरू करायचे आहे, तर या 3 महिन्यात एक रीडिंग ह्या 6 पुस्तकांची झालेलीच पाहिजे. स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड 6वी ते 12वी ही बेसिक बुक्स आहेत. ह्या बुक्सचं पूर्णपणे तुमचं रीडिंग व्हायलाच पाहिजे, कंपल्सरी. पहिल्या 3 महिन्यात एक रीडिंग आणि दुसऱ्या 2 महिन्यात सेकंड रीडिंग झालीच हवी. तरच मग तुम्ही मेन पुस्तकांकडे, जी कोर बुक लिस्ट आहे एमपीएससीची, साधारणपणे युट्यूबला बऱ्याच जणांची टाकलेली जाते. सिलेक्शन झालं की बऱ्याच जणांना काही कामं नाहीत, आपलं स्वतःचा ब्रँड तयार करण्याच्या नादात काही भलतं सलतं सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करत राहायचं. ठीक आहे, सुद्धा विषयांतर नको. GS1चं जो पुस्तक आहे इतिहासचे पुस्तक, पहिला एक जे महाराष्ट्राचं इतिहास पुस्तक आहे ते गाटा सरांचं किंवा अनिल कटारे सरांचं. महाराष्ट्राचा इतिहास कटारे किंवा गाटा सर, कोणतंही एकच रेफर करा. 10 पुस्तकं एका विषयाची वाचण्यापेक्षा एक बेसिक सगळ्यांचं तो वाक्य आहे ते फेमस, किंवा एकच पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचा, तरच ते तुमच्या लक्षात राहणार आहे. महाराष्ट्राचा इतिहास कटारे किंवा गाटा सरांचं. भारताचा इतिहास ग्रोवर आणि बेल्लेकर. भारताचा इतिहास ग्रोवर आणि बेल्लेकर हे एवढं इम्पॉर्टंट पुस्तक आहे. कदाचित वाचताना एवढं बोजड होतं, कधी कधी 1 महिना किंवा 30-35 दिवस लागतात, किंवा काय करतात मुलं 15 दिवस वाचायचं, परत वाचायचंच नाही. मात्र ज्याही तुम्ही हे कम्प्लीट कराल त्या टायमिंगला तुम्हाला जो आनंद किंवा जे सॅटिस्फॅक्शनची भावना असते ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही स्टेट बोर्ड झालं ना, ग्रोवर हातात नक्की घ्या आणि ते वाचण्याचा प्रयत्न करा. जर हे वाचलं ना, तर तुमची एमपीएससी करण्याची 100% क्षमता नक्की वाढणार, एवढं मी नक्की तुम्हाला सांगतो. भारताचा इतिहास, महाराष्ट्र इतिहास झाला. महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास यांना कदम. आता ह्या सर्वांचं पुस्तक हे रीडिंग झाल्यानंतर तुमच्यासाठी एक रिव्हिजन साठी एक सध्या मार्केटमध्ये बेस्ट पुस्तक अवेलेबल आहे, इतिहास, आधुनिक इतिहास म्हणून, समाधान महाजन यांचं, जे युनिक अकॅडमी तर्फे प्रसिद्ध झाले. समाधान महाजन. युनिक अकॅडमी एकदम बेस्ट. तुम्ही कमीत काळात जास्तीत जास्त मार्कचा आउटपुट काढण्यासाठी उत्तमपणे उपयोग करू शकता. त्यानंतर फेमस आपल्या तात्यांचा ठोकळा, कोल्हापूरचे एकनाथ सर आहेत, त्यांचा सगळ्यात बेस्ट आहे पुस्तक तात्यांचा ठोकळा. घ्या, ते सर्वच विषयासाठी. जर समजा तुम्ही स्टेट बोर्ड जर रीडिंग नाही केलं किंवा करू नाही वाटलं, तर तात्यांचा जो ठोकळा आहे सर्व विषयासाठी त्याचं कमीत कमी 4 ते 5 रीडिंग करावीच. दुसरा भूगोल, सौदी सरांची सर्व पुस्तके, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, ही दोन्ही पुस्तकं सौदी सरांची इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यासोबत महाराष्ट्र स्टेट बोर्डची 6वी ते 12वी, मग जुनी तुमच्याकडे अवेलेबल असतील किंवा नवीन पुस्तके कोणती अवेलेबल असू देत, रीड करा. राज्यशास्त्र, एमपीएससी किती जण इंग्लिश मधनं करतात की मराठीतून? हॅलो सर इंग्लिश हा, मग मी दोन्ही इंग्लिश मधून दोन्हीसाठी सांगा. मराठी दोन्हीसाठी पण सांगा सर. ओके ओके ओके. मराठी आता मग ओके, दोन्ही मग काय करतो, दोन्हीसाठी सांगतो. ही इतिहासासाठी बघा,
महाराष्ट्राचा इतिहास तर ते काय मराठीच अवेलेबल आहे, तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळणार नाही. मात्र भारताचा इतिहास जे आहे ते ग्रोवर बेल्लेकर सेम त्यांचं स्पेक्ट्रम म्हणून एक पुस्तक आहे, जे युपीएससीला पूर्णपणे युज केलं जातं बऱ्याच विद्यार्थ्यांकडून. स्पेक्ट्रम, हिस्ट्री ऑफ इंडिया, स्पेक्ट्रम इंग्लिशमध्ये. बस एवढं एकच फक्त इंग्लिशमध्ये तुम्हाला हिस्ट्रीसाठी अवेलेबल होईल. जिओग्राफीला माजिद हुसेन, इंडियन जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी बाय माजिद हुसेन. आणि त्याच्याही पेक्षा इम्पॉर्टंट एनसीईआरटीची, बऱ्याच जणांचं सीबीएसई झाले असेल किंवा नवोदयला असतील तर त्यांना एनसीईआरटी बऱ्याचपैकी माहित राहतं. 6वी ते 12वी एनसीईआरटी. इतिहासाला सुद्धा तुम्ही एनसीईआरटी वाचल्या तरी चालेल, एकदम बेस्ट. किंवा आवड निर्माण होते, एकदम मस्त डिझाईन केलेले आहेत, चित्र आहेत, जेणेकरून तुमचा उत्साह कायम वाचण्यात राहावा. एनसीईआरटीचे बेस्ट बुक आहेत. इतिहासालाही वाचा नक्की. भूगोलला 6वी ते 12वी एनसीईआरटी, इंडियन जिओग्राफी बाय माजिद हुसेन. बस एवढं पुरे आहे, अति पुस्तकं वाचत राहायचं नाही. राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी, सगळ्यात मार्क देणारा किंवा सगळ्या विद्यार्थ्यांचा एमपीएससी मधला आवडता सब्जेक्ट राज्यशास्त्र, पॉलिटी. तर पॉलिटीला सगळ्यात उत्तम सोर्स म्हणजे पॉलिटी बाय लक्ष्मीकांत, एल लक्ष्मीकांत. आणि तेच मराठी विद्यार्थ्यांसाठी सध्या रंजन कोळंबे सरांचं जो त्यांचा क्लास आहे भगीरथ, त्यांचं रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. तसंच सध्या आता जे 2019 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून सिलेक्शन झालेले माझे मित्र गणेश खटाळे सर, जवळपास ते 2016 पासून सलग इंटरव्ह्यू देतात. त्यांच्या आजपर्यंत 2016ला कक्ष अधिकारी, 2017ला राज्यात पहिले रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि 2019ला आता डीसी म्हणजे डेप्युटी कलेक्टर झाले. त्यांचं सध्या एक पुस्तक येतंय राज्यशास्त्राचं, पूर्ण GS2चं विथ म्हणजे प्री आणि मेन्स दोन्हीसाठीचं एकदम बेस्ट पुस्तक आहे, तुम्ही यूज करू शकता. गणेश खटाळेंचं GS2चं पुस्तक पॉलिटी. इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र, दीपस्तंभ अकॅडमीचं देसले पार्ट 1 अँड पार्ट 2. इंग्लिश मधून जे करतात त्यांना एकच मिनिट. हे पुस्तक आहे रमेश सिंग, इंडियन इकॉनॉमी. याच्या पलीकडे काही वाचायचं नाही इकॉनॉमिक्सला, फक्त आणि फक्त डेसले जे मराठीत करतात ते दीपस्तंभ डेसले पार्ट 1, 2 आणि इंग्लिश मध्ये करतात ते रमेश सिंग. बस ह्याच्या पलीकडे जास्त सोर्स तुम्ही वापरू नका. एमपीएससी सगळ्यात मोठी रिक्वायरमेंट म्हणजे काय, एक सिलेबस, दुसरं तुमचं जे बुक लिस्ट आहे ते एकदम कन्साइज्ड पाहिजे, हजारो पुस्तकं घेऊ नका. त्यानंतर क्वेश्चन पेपर अनालिसिस. हॅलो सर. हा मॅम. हा सर, अर्थशास्त्राची बुक जरा रिपीट कराल काय प्लीज? ओके. अर्थशास्त्राचं दीपस्तंभ डेसले पार्ट 1 आणि पार्ट 2. थँक्यू सर. इंग्लिश मध्ये करणारे रमेश सिंग. पुस्तकं तुम्ही अति कोणतीही वापरू नका. मी परत एकदा रिपीट करतो, एमपीएससी ला सगळ्यात मोठी रिक्वायरमेंट आहे तुमची बुक लिस्ट कन्साइज पाहिजे. एकाच विषयाची 5-5 पुस्तकं नका घेऊ. दीपस्तंभचं असेल ना डेसले तर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं घ्यायची काही एक गरज नाहीये, कारण मार्केटमध्ये बरंच अजून रंजन कोळंबे सर औरंगाबादचं एक प्रकाशन आले त्यांचंही आहे. पुस्तकं गोळा करत बसू नका. तुमचं टार्गेट काय पाहिजे की बाबा कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त वाचन करायचं आहे, तेव्हा पुस्तक एकदम कमी ठेवा.
परत इकॉनॉमी झालेला आहे. पर्यावरणाला मी तर फक्त आणि फक्त एकच युनिक अकॅडमीचं आहे पुस्तक त्यांचं. आता युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे, लेखकाचं नाव सध्या लक्षात येत नाहीये. आणि इंग्लिश मधून जे करणार आहेत त्यांच्यासाठी शंकर IAS एन्व्हायरमेंट. पर्यावरण झालं. पर्यावरणाला जास्त मार्क नाहीत, हार्डली प्रिलिमला 5 ते 7 क्वेश्चन मॅक्स, 5 ते 7 क्वेश्चन येतात. त्यामुळे जास्त काय एवढं करायचं नाही, तुमच्याकडे एक सफिशियंट बुक होऊन जातं. सायन्सला आजपर्यंतचा सगळ्यात धोकादायक पाठ मानला जातो MPSCच्या प्रिलिम मधला. सर हॅलो, हा, पर्यावरणचं बुकचं पुन्हा नाव सांगा प्लीज. युनिक अकॅडमीचं आहे. सध्या मला लेखक आठवत नाहीये, मी ते कधी वाचलंच नाही. माझ्याकडे आहे ते शंकर IAS आहे एन्व्हायरमेंटचं. तुषार गोरपडे, लक्षात आलं मॅम, तुषार गोरपडे, युनिक अकॅडमी. हॅलो सर, हा बोला. मॅगझिन कुठले रेफर करायचे हा, डेलीच्या? आपण येतोय का, आता काय करतोय आपण, एक एक सब्जेक्ट घेतोय. चालू घडामोडी जे चालू करेल त्या टाइमला तुम्हाला नक्की सांगू, एक सांगत राहतो, जेणेकरून तुम्हाला एक गोष्ट सरळ सोप्या पद्धतीने कळायला पाहिजे, मलाही मिक्सअप होता कामा नाही. लक्षात येतंय? ओके सर. हा, पर्यावरण तुषार गोरपडे, त्यांनी आता इंग्लिश मध्ये पण आणले आणि मराठीत पण आणले. ज्याला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्यांनी वाचा. मी UPSC करत असल्यामुळे ते शंकर IAS रीडिंग करत होतो. नंतर सायन्स हा सगळ्यात धोकादायक पाठ. का तर जवळपास 20 ते 25 क्वेश्चन येतात आणि तुमची प्रिलिम निघायची की नाही निघायची हे पूर्ण सायन्स ठरवतं. सायन्सचा सोर्स काय आहे? सगळ्यात बेस्ट सोर्स म्हणजे तुमची स्टेट बोर्ड. याच्या पलीकडे कोणतंही तुम्ही, मला वैयक्तिक माझी रिकमेंडेशन आहे की तुम्ही कोणतीही पुस्तक वापरू नका. स्टेट बोर्ड करा, 6वी ते 12वी बेस्ट आहेत सायन्ससाठी. जर तुम्हाला दुसरं करायचं असेल तर सचिन बस्के सरांचं आहे. तरी पण माझं मुख्य उद्देश किंवा सांगण्याचा हेतू काय की तुम्ही स्टेट बोर्ड वरती फोकस करा. बाकी नकाच कोणतं करू. सचिन बस्के असेल किंवा अजून कोणताही सायन्स, हा लुसेंट असेल, त्याही तुम्ही सायन्स स्टेट बोर्ड कराल ना तर ह्या 2 पुस्तकांची तुम्हाला कधीच गरज लागणार नाही. सायन्स 20 ते 25 क्वेश्चन येतात साधारणपणे, तर तुम्ही स्टेट बोर्ड वरती फोकस करा. तर सिलेबस पाहिलाय तुम्ही, किती पॉईंट आहेत सिलेबसचे? 8 पॉईंट आहेत. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट सायन्स आणि करंट अफेअर. आता करंट अफेअरला आलो आपण. चालू घडामोडी पेपर कोण कोण वाचतं? हॅलो, माईक जरासं चालू करून रिप्लाय तुम्ही देऊ शकता. पेपर कोण कोण वाचतं? येस सर. येस सर. येस ओके. पेपर कोणता? लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, कोणता वाजता? पुढारी. तुम्हाला पुढारी सर. थोडा कधीही बंद करून टाका लवकर. पुढारीचं काय विश्वमित्र का लास्ट विश्वसंचार वाजता का? लोकसत्ता सगळ्यात बेस्ट. विश्वसंचार. येस. ते पहिला पान फाडून टाकायचं पेपर हातात आला की. बरं चला, विषयांतर नको. चालू घडामोडी. आता काय होतं की आता बरेच जण लायब्ररी जॉईन करतात. सकाळी 7 ला आला की 2 वाजेपर्यंत पेपरच वाचायचा. काय गरज आहे सांगा? MPSC ला तुम्हाला वाटतंय पेपर वाचायची गरज आहे? तुम्हाला रिटर्न असतं का? रिटर्न किती मार्काचा आहे? 100 मार्काचा. ओके. आणि टोटल मुख्य परीक्षा असते 800 मार्काची. किती आहे ते? काहीच पर्सेंट नाही. तुम्ही जर विचार 10% सुद्धा नाही, 12% सुद्धा तुम्हाला रिटर्न नाहीये. जर ह्या असं असेल तर तुम्ही पेपरला का वेळ वाया घालवता? सध्या मार्केटमध्ये बेस्ट सोर्स म्हणजे चालू घडामोडीचा पृथ्वी अकॅडमीचं परिक्रमा. कोण वाचतं? परिक्रमा. ह्याच्या पलीकडे तुम्ही कोणतंच करू नका. तुम्हाला कधीच करंटचा 1 सुद्धा मार्क जाणार नाही. नका पेपर मध्ये वेळ वाया घालू. जवळपास 7 पासून. हा कोण? हॅलो, करंट अफेअर्स साठी सांगितलेलं बुक रिपीट करा. पृथ्वी परिक्रमा. हे सोडून कोणतंही पुस्तक तुम्ही घ्यायचंच नाही, पेपरला हात लावायचा नाही. तुम्हाला जर वेळ वाया जात किंवा
आता टाइमपास करायचा असेल तर नक्की पेपर हातात घ्या, तेवढाच अर्धा तास. किंवा तुमची सवय असेल, एखाद्याला आवड असते, कारण कोणाचा तर छंद असतो, एमपीएससी इंटरव्ह्यूला विचारतात की बाबा तुझा छंद काय, तर मग पेपर वाचतो. तर असं असेल तर मग तुम्ही एक तासभर मॅक्स त्याच्या बुलेटेड पेपरला हात कधीही लावायचा नाही. मी आज कित्येक मुलं बघतो, आलं की पेपर 8-8 तास पेपर वाचायचा. काही नाही, तुम्हाला शून्य आउटपुट आहे पेपर मधून. कारण तुमच्याकडे एकदम बेस्ट सोर्स आहे पृथ्वी परिक्रमा. दर महिन्याला येतं, ते वाचत राहायचं, एक सुद्धा मार्क जाणार नाही, मी याची गॅरंटी देतो तुम्हाला. आणि पेपरच्या आधी अभिनव प्रकाशन यांचं एक 3 ते 4 महिन्याचं पुस्तक येतं छोटं, रिव्हिजन करण्यासाठी. दर महिन्याचं पृथ्वी परिक्रमा घेणे आणि पेपरच्या सर आधी परत आणि एकदा सांगता ते पृथ्वी परिक्रमा दर महिन्याला येतं. आणि सेकंड कोणतं सांगितलं सर? अभिनव प्रकाशनचं एक 3 ते 4 महिन्याचं पुस्तक येतं, एक छोटं रिव्हिजन साठी सगळ्यात बेस्ट. किंवा इयर बुक येतं, इयर बुक घ्या. 3 ते 4 महिन्याची बुक घ्यायची गरज नाही. ज्याही तुमच्याकडे परिक्रमा असेल तर अभिनवचं फक्त इयर बुक घेणे, इयर बुक. ओके. आता प्रिलिमचं सगळ्यात अजून एक महत्वाचा पार्ट म्हणजे तुमचे क्वेश्चन पेपर अनालिसिस असणे गरजेचं आहे. त्यासाठी कोणतं पुस्तक आहे तर ज्ञानदीप अकॅडमीचं 2012 ते 2020 आता सध्या येईल. आतापर्यंत 19चं मार्केटमध्ये अवेलेबल आहे. 2020चा पेपर इन्क्लूड करून ते राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर विश्लेषण लिहून घेतले सर्वांनी? रिपीट करा. ज्ञानदीप 2012 ते 20 राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर विश्लेषण. हे कशासाठी? तुमचे जीएस चे प्रश्न कसे येतात हे तुमच्या लक्षात आलेलं हवं किंवा यायला हवं, जेणेकरून वाचताना तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की बाबा प्रश्न कसा तयार होतो. मी परत क्रिकेटशी रिलेटेड करतो का, कारण मला प्रचंड आवडता तो खेळ आहे क्रिकेट. क्युरेटर असतो माहित आहे तुम्हाला, क्रिकेट खेळता तुम्ही किंवा आवडतं. कोल्हापूरच्या अनुजा पाटील मॅडम माहित आहेत का? जाऊ द्या, जास्त विषयांतर नको. हो सर माहिती आहे. तर क्युरेटर काय करतो? क्युरेटर काय करतो? पिच तयार करतो. सेम आहे. तुमचा पेपर सेटर काय करतो? तुमचा पेपर सेट करतोय. कोणताही कॅप्टन खेळाचा, आपले सगळ्यांचा आवडतं धोनी असेल किंवा विराट कोहली असेल, काय करतो? पिचचं अनालिसिस करतो जाऊन. मग तो ठरवतो तुम्हाला काय करायचं आहे, किंवा फिल्डिंग कशी लावायचं आहे, बॅटिंग लाईनअप कसा ठरवायचा आहे, कोणत्या ऑर्डरला कोणाला वरती पाठवायचं आहे. अचानक चेंजेस करतो. सुरुवात करताना कधी कधी धोनी IPL ला पाहिले का स्पिनर न करतो अचानकपणे, का तर त्याने अनालिसिस केले असतं क्युरेटरनं काय कशा तयार म्हणजे प्रकारे पिच तयार केले. सेम तुम्हाला हे क्वेश्चन पेपर विश्लेषण काय करतो, पण एक आयडिया देतो पेपर कसं सेट झालं, प्रश्न कसे येणार आहेत पेपरमध्ये, हे तुम्ही ज्याही शिकचाल त्या टाइमला सगळ्यात बेस्ट ऑप्शन की तुम्हाला मदत होईल. तुमचं स्वतःच विनिंग पिच तयार करण्याचे किंवा विनिंग साइड तयार करण्याची तुम्हाला मदत होईल. आता पेपर 2 कडे जर वळलो आपण, हा GS1चं का सांगतो, कारण दरवर्षी मी GS ला 120 मागाशी सांगितले 120 ते 130च्या दरम्यान स्कोर असतो. कारण का मला GS2 ला कधी स्कोर येत नाही. इंजिनिअरिंग करून सुद्धा स्कोर सर उबाई सर बोलतोय. थोडासा तुमचा कॅमेरा आहे ना तुमच्या चेहऱ्याकडे वळवा. ओके ओके ओके. तुम्ही वाचूनच हे करा. काय होतंय, मी लिखाणही चालू आहे माझं. हा लिखाणी असू दे. हा तेच आम्हाला दाखव. काय ओके, नाही, तिकडे बघत बघत फक्त तुमचा चेहरा दिसायला पाहिजे. ओके 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 त्यात आपण युट्यूबला टाकणार आहोत. ओके ओके. हा त्यामुळं चेहरा थोडासा दिसला तरी चालेल. ओके ओके. हा हा आपलं आता कुठं आलेलं GS1चं मी स्कोर माहिती सांगितलंय तुम्हाला. जर हे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे केल्या तर 100% तुम्ही GS1 मध्ये कधीच कमी पडणार नाही. त्याच्या आधी तुम्हाला मग नोट्स मेकिंगची सवय असायला हवी. नोट्स मेकिंग कधी करायचं, आता हे तुम्ही जेव्हा रिडिंग करता प्रत्येक पुस्तकाला कमीत कमी हे सर्व रीड व्हायला, आणि एखाद्याची जर बुद्धी तल्लक असेल किंवा फास्ट ग्रास्पिंग पॉवर असेल तर तरी 8 महिने लागतात. 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागतो. ओके. तर साधारणपणे तुमच्या 2 रिडिंग झाल्यानंतर म्हणजे 1 वर्षानंतर तुम्ही नोट्स मेकिंगला सुरुवात करायची. त्याच्या आधी कधीही करायची नाही. नाहीतर काय होतं, पुस्तकापेक्षा तुमच्या नोट्स जास्त मोठ्या तयार व्हायला चालू होतात. कधीच नाही. तुमची 100 पेजेस आहेत ना,
तर पुस्तकाची 10 पेजेस मध्ये नोट्स बनल्या पाहिजेत. 1/10 एवढ्याच नोट्स असल्या पाहिजेत. एवढ्या क्रिस्पी आणि मायन्यूट असल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्ट लिहिण्याची काही एक गरज नाही. पेपर 2 कडे वळूया आपण. पेपर 2 काय सांगतो? सीसॅट सामान्य आकलन. सीसॅट प्रश्न असतात 80, मार्क असतात 200. 2.5 मार्काला साधारणपणे एक प्रश्न असतो. सीसॅटची बुक लिस्ट आता काय आहे? आता ह्या पेपरची बुक लिस्ट सांगणं म्हणजे मुश्किल आहे. कुणी कुणी शिष्यवृत्ती एमटीएस एनटीएस केलेलं असेल की? येस सर. केलंय ना? तर मग कधीच अवघड जाणार नाही. हा सीसॅटचा काय असतं? 30 प्रश्न गणित, जे तुम्ही 6वी 7वी किंवा 8वीला जे एमटीएस असते 9वी पर्यंत एमटीएस आणि स्कॉलरशिप असतात, ह्या परीक्षेत जे गणित असतात एकदम साधे साधे बुद्धिमत्तेचे ते गणित असतात. आणि 50 मार्क कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन, जे एक उतार असतो, उतारावरती 5 प्रश्न असतात साधारणपणे 5, 4, 3. मग ते उतारे कोणकोणते असतात? विविध सायन्सवरचे, इतिहासावरचे, नंतर अजून भूगोल, कोणतेही विविध विषयावरचे, पर्यावरणाचा दरवर्षी एखादा असतो उतार असतात. मग ह्या उतार्यावरची तुम्हाला तुमचं नॉलेज वापरून ते उतारे सोडवायचे असतात. मग आता बऱ्याच वेळाला ह्या 50 मध्ये मुलं 50 पैकी 42-43 मार्क काढतात. माझाही तोच फोकस राहतो की मला कॉम्प्रिहेन्शन सोडवायचा आहे, मॅथ्स वरती भर देत नाही. आता सीसॅटचे पेपर जर आता तुम्ही सुरुवात केली असेल तर किती जणांनी पाहिलेत सांगा मला पेपर जरा सीसॅटचे? बऱ्याच जणांनी पाहिले असतील तर पहा बघा, गणित किती अवघड पद्धतीने डेव्हलप, किंवा एका पेजवरती एकच गणित मावल एवढं गणित असते. मात्र ज्यावेळी तुम्ही रीड करता तेव्हा त्या गणितात काहीच नसते. मात्र घाबरून मुलं सोडवत नाहीत गणित. सेम माझंही होतं, मी कधीच गणिताच्या सेक्शनकडे वळत नाही. मी जेवढं मला ताकदीनं कॉम्प्रिहेन्शन सोडवता येईल आणि त्याच ताकदीवरती मी सीसॅटला तेवढं भर देतो. मग GS1 असल्यामुळे GS2 कडे मी जास्त भर द्यायचा कधीच प्रयत्न करत नाही. मात्र ज्यांना GS1 अवघड जात असेल तर त्याचा GS2 कंपल्सरी हा तुमचा काय म्हणतात स्ट्रॉंग हँड असला पाहिजे. जर तुमचं GS1 आणि GS2 दोन्ही चांगले असेल तर काय एकदम चांगलीच गोष्ट आहे. सीसॅटची बुक लिस्ट, पहिलं पुस्तक पंढरीनाथ राणे. पंढरीनाथ राणे जे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे बुद्धिमत्तेचं. सर. हा सर, हा बोला. GS1 आणि GS2 काय डिफरंट आहे? GS1 हा सामान्य ज्ञान पेपर असतो. GS2 हा गणित असतात, आकलन. GS1 हा 100 प्रश्न 200 गुण, इथं GS2 80 प्रश्न 200 गुण असतात. 2 सेपरेट पेपर आहेत, काही फरक काही असा वेगळा काही नाही. एक GS चा पेपर आहे ना, हा एक गणिताचा पेपर आहे. ओके सर, थँक्यू. हा GS2 मध्ये पहिलं पुस्तक लिहून घ्या पंढरीनाथ राणे, आणि दुसरी 2 पुस्तक, एक अभिनव प्रकाशनचे पठाण म्हणून लेखक आहेत, अभिनव प्रकाशन पठाण, त्यांची 2 पुस्तक, एक गणित आणि दुसरं बुद्धिमत्ता. तिसरं पुस्तक अजित थोरबोले सर. हॅलो सर. हा अभिनव प्रकाशनचे लेखक कोण? पठाण गणित आणि बुद्धिमत्ता अशी 2 पुस्तक आहेत त्यांची, चांगली आहेत, मी तेच वापरतो. अजित थोरबोले कॉम्प्रिहेन्शन साठी MPSC सिम्प्लिफाईड म्हणून त्यांचं प्रकाशन आहे. अजित थोरबोले कॉम्प्रिहेन्शन MPSC सिम्प्लिफाईड म्हणजे पॅसेज साठीचं तुम्हाला सर्वोत्तम बुक आहे. असा हा प्रिलिमचा आपला पार्ट कव्हर होतोय. प्रिलिमच्या पार्ट मध्ये अजून कोणाला काय अडचण? सिलेबस कोणी डाउनलोड केलाय सांगा? MPSC साईट MPSC.com,
ह्या साईटवरती तुम्हाला पूर्ण माहिती मिळते. पहिला जाऊन सिलेबस डाउनलोड करणे, सिलेबसच्या 2-2 कॉपीज घेणे, एक तुमच्या टेबलवरती आणि एक तुमच्या बॅगेत सतत हॅलो असणे. सर, हॅलो, स्लाइडचं नेम पुन्हा सांगा. कशाचं साईट? हा, स्लाइडचं mpsc.com. कोणते तुम्ही एमपीएससी टाकलं तरी गुगलला लगेच येऊन जातं. सर इंटरव्ह्यूचं सांगा. हा, आता मुख्य परीक्षा डायरेक्ट इंटरव्ह्यू देणार आहे का तुम्ही? मुख्य परीक्षेचं सांगा सर पहिले. हा, आता राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेकडे वळूया. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत किती? 6 पेपर आहेत. पेपर 6. पहिला पेपर मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, 100 प्रश्न असतात. 60 प्रश्न मराठीचे, 40 प्रश्न इंग्लिशचे. सर जरा पुन्हा सांगा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 6 पेपर. पहिला पेपर मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, जो सकाळच्या सत्रात असतो, सॉरी दुपारच्या सत्रात असतो. 100 मार्कांचा असतो. 100 क्वेश्चन असतात. त्यात मराठीचे 60, इंग्लिशचे 40. पहिल्या सत्रात मराठी इंग्लिश सब्जेक्टिव्ह म्हणजे रिटन, त्यात काय असतं? 1 निबंध, दुसरं सारांश लेखन, असे आणि भाषांतर, असे 3 पार्ट असतात. ट्रान्सलेशन हे प्रत्येक मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही मिळून हा 100 मार्काचा पहिल्या सत्रात पेपर असतो रिटर्नचा. दुसऱ्या सत्रात ऑब्जेक्टिव्ह 100 मार्काचा. हे असं जरा पहिले 2 पेपर झाले 200 मार्काचे मराठी इंग्लिश संबंधी. तर मराठी ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो ग्रामर, मराठी ग्रामरला पुस्तक लिहून घ्या. 1 मोरा वाळंबे, बस, याच्या पलीकडे काहीही करणे नाही. सर पुन्हा सांगा. मराठी नेम पुन्हा सांगा. हॅलो, तर प्लीज नेम रिपीट करा. मोरा वाळंबे, कोळंबे नाही, मोरा वाळंबे. इंग्लिश ग्रामर साठी पालाइन सुरी किंवा बाळासाहेब शिंदे. लिहून झालं? सर बाळासाहेब शिंदे आणि पालाइन सुरी, पाल अँड सुरी इंग्लिश ग्रामर साठी ही 2 पुस्तक, कोणतंही एकच वापरा. मोरा वाळंबे मराठी इंग्लिश, पालाइन सुरी आणि बाळासाहेब शिंदे. आता GS1 150 मार्काचा पेपर असतो. 150 क्वेश्चन असतात. 2 तास असतात. 3 पार्ट आहेत. इतिहास, भूगोल, कृषी. इतिहास भूगोलची बुक लिस्ट सांगितल्याप्रमाणे ती एकच आहे, तुम्हाला सांगितले. आणि भूगोलसाठी फक्त एक एक्स्ट्रा, भूगोल आणि कृषी हे सौदी सरांचं पुस्तक. भूगोल आणि कृषी सौदी सरांचं पुस्तक. कृषीला 11-12 स्टेट बोर्ड, 11वी आणि 12वी स्टेट बोर्ड. अरुण कात्यायन व्हॉल्यूम 1 and 2. त्यातला सिलेक्टिव्ह सिलेबस पाने. सर रिपीट करा. सर रिपीट करा, जरा स्लो घ्यावी. कृषीसाठी बघा, गायकवाड GS1 मध्ये 3 पार्ट आहेत. इतिहास, भूगोल, गायकवाड सर. हा सर. हा, थोडस स्लो सांगा का, तर खूप महत्वाची तुम्ही माहिती द्यायला.
ओके परफेक्ट ते फक्त मुलांपर्यंत म्हणजे हळूहळू सांगितलं म्हणजे सगळं पोहोचेल त्यांना. ओके ओके चालेल ओके, चालेल ओके. हा GS1 मध्ये 3 पार्ट येतात. इतिहास, भूगोल, कृषी. 150 प्रश्न असतात, 150 मार्क, 2 तास. साधारणपणे इतिहासाचे 60 प्रश्न येतात, भूगोलचे 60 येतात, कृषीचे 30 येतात. ओके, फोकस तुमचा कशावर राहिला पाहिजे मार्क मिळवण्यासाठी तुमच्या लक्षात येईल. इतिहासाची पुस्तके तुम्हाला लिहून दिले. भूगोलला फक्त एक्स्ट्रा एकच पार्ट आहे, जो भूगोल आणि कृषी सौदी सरांचं पुस्तक. आणि रिमोट सेन्सिंग साठी एक रिमोट सेन्सिंग GIS GPS हा एक भाग आहे. त्यासाठी 11वी प्रॅक्टिकल बुक ऑफ जिओग्राफी NCERTचं. परत एकदा सांगतोय, भूगोलसाठी भूगोल आणि कृषी सौदी सरांचं पुस्तक. भूगोल मधला त्यातला एक सब पार्ट रिमोट सेन्सिंग GIS GPS साठी 11वी प्रॅक्टिकल बुक ऑफ जिओग्राफी NCERTचं. NCERTचं 11वीचं बुक प्रॅक्टिकल. त्यानंतर तिसरा पार्ट कृषी. कृषीसाठी काय आहे, महाराष्ट्र शासनाची स्टेट बोर्ड आहेत 11वी 12वीची 2 पुस्तक आणि अरुण कात्यायन सरांचं व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. ही खूप मोठी पुस्तकं आहेत अरुण कात्यायन सरांची. तर सिलेबस घ्यायचा, सिलेबस मधले पॉइंट वाचायचे आणि त्या पॉइंट वाचूनच तेवढाच पार्ट वाचायचा, त्याच्या पलीकडे करणे नाही. ज्यावेळी तुम्ही एक्स्ट्रा सर्च करत राहाल, टाइम तुमचं आणि एनर्जी वाया घालवाल. त्यामुळे सिलेबस कायम तोंडपाठ राहणे आणि सिलेबसला जेवढं आहे तेवढंच फक्त वाचत राहणे. GS2 पॉलिटी, गव्हर्नन्स, पंचायत राज अँड लॉ. पहिलं पुस्तक लक्ष्मीकांत पॉलिटीसाठी, गव्हर्नन्ससाठी पण लक्ष्मीकांत. दोन्ही लेटेस्ट एडिशन घेणे, प्रत्येक वेळी नाही. आता जर तुम्ही कोण घेत असाल तर आय थिंक पॉलिटीची 6वी आणि गव्हर्नन्सची 3री एडिशन लक्ष्मीकांत यांची आलेली आहे. लेटेस्ट एडिशन घेणे, पहिला पेज पासून ते लास्टच्या पेज पर्यंत लक्ष्मीकांत पाठ करणे, डिटेल एकदम फॅक्च्युअल गोष्टी. MPSC काय आहे, MPSC 60% फॅक्ट्स, 20% तुमचं कन्सेप्ट आणि 20% लॉजिक आहे. सर प्लीज रिपीट करा आणि थोडंसं स्लो सांगा. ओके, तुमचं GS1 तरी झाले, लक्षात आलं GS1 पर्यंत? हो सर. हो सर. आता GS2 कडे वळू. GS2 सेम, हे GS1 2 3 4 150 मार्क आहेत. ते परत परत नाही सांगायची काही गरज नाही. 150 प्रश्न असतात, 150 मार्क, 2 तास. GS2 पॉलिटी. पॉलिटीचे 4 पार्ट आहेत. पहिला पॉलिटी, दुसरा गव्हर्नन्स, तिसरा पंचायत राज म्हणजे त्याला PRI म्हणतात, पंचायत राज इन्स्टिट्यूट अँड बेअर ऍक्ट्स लॉ. एक साधारणपणे 10 कायदे आहेत. एन्व्हायरमेंट कायदा, IT ऍक्ट, डोमेस्टिक व्हायलन्स. हॅलो, कोणता लॉ? तुम्ही सिलेबस डाउनलोड करा. मी फास्ट मध्ये फक्त नावं लिहून घेतो. सिलेबसची तुम्ही सिलेबस लिहून काढायची सध्या गरज नाहीये, फक्त बुक लिस्ट लिहून घ्या. त्यावेळी तुम्ही सिलेबस पाहाल तेव्हा तुम्हाला सगळे 10च्या 10 ऍक्ट समोर दिसतील. फक्त मी फास्ट मध्ये सांगतो, पर्यावरण ऍक्ट, IT ऍक्ट, डोमेस्टिक व्हायलन्स, चाइल्ड ऍक्ट, RT ऍक्ट, असे बरेच ऍक्ट आहेत. अशा ऍक्टचं एक पुस्तक आहे किशोर लवटे सरांचं, लिहून घ्या, किशोर लवटे. पंचायत राज ना सर, किशोर लवटे? हा, पंचायत राज साठी तुम्ही किशोर लवटे वापरू शकता आणि लॉ साठी मी दोन्ही त्यांचेच वापरतो पुस्तक, किशोर लवटे. आणि आता सध्या जे मी मागाशी सांगितलं गणेश खटाळे सरांचं पुस्तक येतंय सध्या, 1 ते 2 दिवसात लॉन्च होईल. माझ्याकडे ते वाचण्यासाठी आले, एकदम बेस्ट आहे. तुम्ही कोणतेही पुस्तक बाहेरचं न वाचता मग जरी हे वाचलं आणि लक्ष्मीकांत तुमच्या सोबत असेल ना तर प्रचंड स्कोर येईल. सरांचा दरवर्षी GS2 ला खटाळे सरांचा साधारणपणे 110 पर्यंत स्कोर असतो साधारणपणे. त्यामुळे त्यांनी एवढी माहिती कमीत कमी 20 ते 22 पुस्तकं रेफर केलेली आहेत. त्यामुळे तुम्ही बेस्ट आहे. पुस्तक तुम्हाला सगळे पुस्तकं चाळत बसण्यापेक्षा एका पुस्तकातून भरपूर डाटा मिळून जाईल. परत एकदा GS2 ला पुस्तकं सांगतो बघा, पॉलिटी लक्ष्मीकांत, गव्हर्नन्स लक्ष्मीकांत, दोन्हीच्या नवीन एडिशन आलेल्या आहेत. पंचायत राज अँड लॉ दोन्ही पण तुम्ही किशोर लवटेतून करा. आणि सर्व सिलेबस एकत्ररित्या वाचण्यासाठी आणि रिव्हिजनसाठी सगळ्यात बेस्ट कोणतं, सरांचं पुस्तक येते गणेश खटाळे सरांचं, ते तुम्ही घेऊ शकता. GS3
GS2 आणि GS3 हे तुमचे सिक्सर आहेत. डायरेक्ट हायएस्ट मार्क किंवा पोस्ट मिळवून देणार. जसं तुमची सायन्स हा प्रिलिम ठरवतं निघते की नाही निघते, तसं GS2 आणि GS3 तुम्हाला क्लास 1 क्लास 2 बनवते की बाहेर फेकते, ह्या 2 पेपरवरती डिपेंड आहे. कमी काळात काही म्हणजे पोस्ट निघाल्यानंतर जरासा मी पूर्ण रिलॅक्स झालो. त्या टाइमला फक्त GS2च्या माझ्याकडे नोट्स होत्या, तर त्या नोट्सच्या जोरावर मला रिडिंग न करता, म्हणजे मी स्वतःच काही गुणगान गात नाही, तर माझ्या नोट्स मेकिंग म्हणजे नोट्स तयार होत्या, तर 96 मार्क आलेले. अजून फक्त एक 10 आले असते तर 100% नायब तहसीलदार किंवा उपशिक्षण अधिकारी भेटले असते. असो, तो भाग वेगळा आहे. करत सांगण्याचा उद्देश काय, पोस्ट मिळवून देण्याचं पार्ट कोणता आहे, GS2 आणि GS3. GS3 चे 2 पार्ट आहेत, HR HRD. फास्ट होत नाही ना? नो सर. नाही ना. HRD दोन्ही 75 मार्कांचे, म्हणजे त्यात डिव्हिजन नसते. नाही तर तुम्ही म्हणाल त्यात डिव्हिजन असते, डिव्हिजन नाही. हे एक दरवर्षी पेपर किती मार्कात डिवाइड होतो, त्यामध्ये हे 150 मार्क सलग प्रश्न सलग असतात. HR चे 150 75 आणि HRD चे 75 येतात. तर पुस्तक ह्याच्यासाठी लिहून घ्या, HR HRD साठी रंजन कोळंबे सरांचं GS3 रंजन कोळंबे. GS3 रंजन कोळंबे. सक्सेस अकॅडमीचं दिलीप खाटेकर सरांचं पुस्तक मानव संसाधन विकास दिलीप खाटेकर. हे 2 लिहून झाले. तिसरं जे तुम्हाला इकॉनॉमिक्सला मध्ये सांगितलं होतं, डेसले पार्ट 2, ते तुमच्या HRD ला उपयोगी पडतं. पार्ट 2 डेसले डेव्हलपमेंट पुस्तकाचं नाव आहे, विकास. तीन पुस्तकं तुम्हाला 100+ स्कोर देतात. सगळ्यात कमी पुस्तक असणारा आणि सगळ्यात जास्त मार्क असणारा पार्ट कोणता असेल तर तो GS3. आजपर्यंतचा हायएस्ट 119 स्कोर आहे. विचार करा, आणि ते किती, 3 पुस्तकांवरती. ज्यावेळी तुम्हाला इतिहासाला कमीत कमी 8 ते 9 पुस्तक वाचावं लागतात, तिथं GS3 ला 3 पुस्तक वाचून तुम्ही टॉप करू शकता. परत एकदा लिहून घ्या, रंजन कोळंबे सरांचं मानव संसाधन विकास, दिलीप खाटेकर सरांचं मानव संसाधन विकास, आणि डेसले सरांचं पार्ट 2चं डेव्हलपमेंट पुस्तक. बस. आणि चौथा पार्ट काय, इंटरनेट, सोशल मीडिया सगळं बंद करणे. FB, ट्विटर, इंस्टा काय असेल ते पोस्ट मिळाल्यानंतर आपोआप हवा होऊन जाते. काही गरज लागत नाही तुम्हाला स्वतःची हवा तयार करण्याची. मी तर म्हणतो तुम्ही सोशल मीडिया वापरूच नका. जितकं कमी कराल तेवढं चांगली गोष्ट आहे. 2015 साली मी FB बंद केलेलं, फॉरेस्टचा रिझल्ट आल्यानंतर चालू केलं 2019 मे मध्ये. तुमचं तेवढं डेडिकेशन हवं पूर्णपणे. इंस्टाग्राम हे आत्ता आलेलं आहे किंवा आम्हाला माहित झालेलं असण्यापैकी. सोशल मीडिया पूर्ण बंद. तुम्ही एक गोष्ट सर्च करायचा तर इंटरनेटवरती चटकन कोणाचा तरी मेसेज येतो, त्या मेसेजच्या नादात, बोलण्याच्या नादात कधी 2 तास निघून जातात कळत नाही. GS4 सायन्स, अर्थशास्त्र आणि कृषी. याचं बायफिरिकेशन कसं आहे बघा. अर्थशास्त्र 90 प्रश्न असतात साधारणपणे, सायन्सचे 40 असतात आणि कृषीचे 20 प्रश्न असतात. तर अर्थशास्त्र आणि कृषीला एकच पुस्तक आहे, देसले सरांचं पार्ट 1. आणि जर कोणाला अतिरिक्त वाचायचंच असेल, जर बाबा आता हे पुस्तक वाचून तुम्हाला कंटाळा आला असेल, तर रंजन कोळंबे सरांचं अर्थशास्त्राचं तुम्ही पुस्तक वाचू शकता.
सायन्ससाठी रंजन सरांचं, रंजन कोळंबे सर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक. दुसरं दीपस्तंभ किंवा सचिन बस्के सरांचं बायोटेक्नॉलॉजी. सर रंजन कोळंबेंचं कुठलं? रंजन कोळंबे सेकंड वन सर कोण? रंजन कोळंबे. थांबा परत एकदा सांगतो. GS4 सायन्स, अर्थशास्त्र आणि कृषी. 150 प्रश्न असतात. अर्थशास्त्राचे 90, सायन्सचे 40, कृषीचे 20. तर अर्थशास्त्र आणि कृषीला तुम्ही डेसलेनचं पार्ट 1च वाचा. तुम्हाला जास्त स्वतःला आवश्यकता वाटली तर मग तुम्ही ते डेसले रंजन कोळंबे सरांचं वाचू शकता, अन्यथा काही एक गरज नाही. सायन्ससाठी रंजन कोळंबे सरांचं चांगलं आहे पुस्तक, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. रंजन कोळंबे. बायोटेक्नॉलॉजीसाठी सचिन बस्के सरांचं बायोटेक्नॉलॉजी. ओके सर, काय अडचण नाही. बायोटेक्नॉलॉजीसाठी कोणतं? सचिन बस्के सरांचं बायोटेक्नॉलॉजी पुस्तक किंवा 12वीचं बायोटेक्नॉलॉजीचं सायन्स पार्ट मध्ये आहे. बायोटेक्नॉलॉजी म्हणून सेपरेट एक 2 ते 3 चॅप्टर आहेत. जेनेटिक्स, ब्रीडिंग म्हणून असं काहीतरी अजून एक 2-3 चॅप्टर आहेत. जेनेटिक्स, ब्रीडिंग असं काहीतरी आहेत. ते तुम्ही 12वीच्या बायोलॉजीच्या पुस्तकामधनं करू शकता. सचिन बस्के सरांचं वाचा, अन्यथा 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक आहे. 3 चॅप्टर आहेत त्याचे, तुम्ही ते करा. बर, पहिला MPSCच्या काही गोष्टी तुम्हाला नक्की सांगतो. MPSC करत असाल तर तुम्हाला पहिल्यांदा जर अशी सुरुवात करताना माझ्याकडनं बरीच गडबड झाली. आता जर असं व्यवस्थित वाटतं तर मी तुम्हाला सांगतो. MPSC तुम्ही करणार आहे ना, तर 4 गोष्टी तुमच्याकडे लक्षात पाहिजे. सेम मागाशी सांगितलं, रिपीट करतोय. जबाबदारी, आर्थिक क्षमता आणि तुमची स्वतःची वैयक्तिक क्षमता किती आहे हे लक्षात आलं पाहिजे. 4 वर्षाचा जर पिरियड, 1 ते 2 अटेम्प्ट मध्ये किंवा एक एक्झाम असते साधारणपणे. बघा, राज्यसेवेची 2019ची एक्झाम आहे, कधी फेब्रुवारीला झालेली, रिझल्ट लागला कधी 2020च्या जूनला. पिरियड किती आहे बघा, 1.5 वर्षाचा पिरियड आहे. म्हणजे एक एक्झाम तुमचा 1.5 वर्ष घेते. तर मग तुम्ही स्वतःला वैयक्तिक ठरवलं पाहिजे की आपल्याला किती अटेम्प्ट द्यायचे आणि किती वयापर्यंत थांबायचं आहे. कारण जेवढी तुम्हाला ही MPSCचं मोह किंवा माया दिसते, ह्यातनं जितक्या लवकर तुम्ही फास्ट स्वतःला एकतर यशस्वी होऊन बाहेर निघा, अन्यथा स्वतःला तुम्ही समजावून बाहेर निघा. तर तुम्ही ह्याच्यातून बाहेर निघणं गरजेचं असतं. ह्याची काळी बाजू सुद्धा कोणीही सांगत नाही. 2019चं परत एकदा उदाहरण सांगतो. 400 जागा होत्या, ओके. 2.5 ते 3 लाख फॉर्म निघले होते. सॉरी, मग ते GS2 मेन्स झाल्यानंतर सांगितले नाही, मेन्स कम्प्लीट झालेला आहे. मी तर MPSCची मुख्य बाजू सांगतो आणि मग तुमच्याकडे इंटरव्ह्यू कडे वळतो. 400 जागा होत्या, 2.5 ते 3 लाख फॉर्म होते. सिलेक्शन किती झालं? 400 फक्त मुलांचं. पर्सेंटेज वाईज काढा, किती आहे पहा. होणार आहे का दरवर्षी सिलेक्शन? ह्या 2 ते 2.5 लाख लोकांचं दरवर्षी स्पर्धा वाढते आहे. त्यामुळे तुम्हाला कितपत, किती ताकदीनं MPSC करायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. ह्याची खरंच वास्तवता समजूनच तुम्ही आत या, MPSC कराल. मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही. मात्र कुणाची तर लाल दिव्याची गाडी असेल, कुणाचं तर मोटिवेशनल स्पीकरचं गोष्ट ऐकून जर तुम्ही येणार असाल तर सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे. मी स्वतः, मलाही वाटत होतं इंजिनिअरिंग कम्प्लीट केले मी 2017 पर्यंत 100% पोस्ट काढीन. 2019 उजाडलं. त्यासाठी मी ह्याच्यात सातत्य ठेवलं किंवा मला मित्रांची मदत झाली असेल. तसं तुमच्याकडे हवं कोणतरी, तुमच्या हक्काचा व्यक्ती हवा, मग ती कोणीही असू देत. कारण डिप्रेशन ही फेज येणार आहे, येणार नाही असं नाही, येतच असते. कुणी लाजायचं नाही मला डिप्रेशन आलं म्हणून मी कुणाला सांगू, कसं सांगू, नाही. सगळ्यात धोकादायक गोष्ट आहे, जर तुम्ही सांगितलंच नाही आणि तुमच्यावरचं जर प्रेशर बर्डन रिलीज नाही केलं तर सगळ्यात जास्त ती गोष्ट धोकादायक म्हणते. तुम्ही स्वतःला रिलीज करत नाही प्रेस, काय म्हणतात, प्रेशर मधून. ट्रेस रिलीज पाहिजेलच तुमच्याकडे, कोणतरी हवंच.
त्यामुळे ह्याची बाजू लक्षात घ्या. ओरिजिनॅलिटी एमपीएससी ची समजून घ्या. कोणाला तर वाटतंय म्हणून तुम्ही एमपीएससी कडे येऊ नका. कॅल्क्युलेशन पाहताय ना, 400 जागा, 2 ते 2.5 लाख मुलं. कुठं आहे सिलेक्शन? दरवर्षी होणार आहे का सिलेक्शन? किंवा तुम्ही आता सुरुवात केलाय? तुम्हाला कितपत गॅरंटी आहे तुम्ही तुमचं होणारच आहे सिलेक्शन म्हणून? आहे का? त्यामुळे तुमचा फोकस आणि त्यानंतरचा सगळ्यात इम्पॉर्टंट माझा तुमच्या समोर उभारण्याचा उद्देश म्हणजे प्लॅन बी कडे फोकस करणे. प्लॅन बी सुरुवातीला सांगतोय का? कारण तुम्ही म्हणणार मी आम्ही जस्ट सुरुवात केली एमपीएससीला आणि तुम्ही लगेच ह्या एमपीएससी मधनं बाहेर कसं पडायचं हे सांगताय. तर हे सांगण्याचा उद्देश माझा चुकीचा नाहीये. तुम्ही त्या गोष्टी किंवा त्या तयारी नसला पाहिजे. तुमचा मेन फोकस प्लॅन हे असू द्याच, 100% असू द्या. आम्हाला महेश शिंदे सर म्हणायचे, जर तुम्ही ह्यातून जर नाही बाहेर पडला तर तुमची पंचवार्षिक झाली म्हणून समजा. मी मागच्या बेंचवर बसून हसायचो. मला वाटायचं माझं सहज सिलेक्शन होणार आहे. सर काय सांगतील? एकदम चुकीचा. आज मी स्वतःवर हसतोय. आज 2019 साली 4 वर्षांनी मला ही पोस्ट आली. माझी स्वतःची पंचवार्षिक कंप्लीट झाली एमपीएससी मध्ये. त्यामुळे तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे की तुमचा प्लॅन बी 100% रेडी असू द्या. आता प्लॅन बी मध्ये 2 पार्ट आहेत. एक तुमच्या स्पर्धा परीक्षा अंतर्गतला प्लॅन बी आणि एक स्पर्धा परीक्षेच्या बाहेरचा प्लॅन बी. आता स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गतला म्हणजे कोणता? एमपीएससीचा. राज्यसेवा नाही जमत ना, तुम्ही पीएसआय एसटीआय एसओ करा. ते जमत नाही ना, तुम्ही फॉरेस्ट कडे वळा. फॉरेस्ट जमत नाही ना, तुम्ही खालच्या दुसऱ्याही कोणत्याही एक्झाम असतील, पीएसयूच्या असतील. आता माझ्या तुम्ही सरांच्या माहितीनुसार सांगितलं तिने एफडीसीएम, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, फॉरेस्ट डिपार्टमेंटची एक पीएसयू आहे. मला राज्यसेवा 2018च्या काही गोष्टीमुळे सेटबॅक बसला, प्रिलिमच नाही निघाली. त्या टायमिंगला मग मी विचार करून एफडीसीएम ची पीएसयू दिली, इंटरव्ह्यू दिला. तिथे सिलेक्शन नाही झालं हा भाग वेगळा, कारण मी तिथपर्यंत जाऊन तरी आलो. तुम्हाला एक कॉन्फिडन्स तयार होतो. हा प्लॅन बी कोणता आहे? हा स्पर्धा परीक्षा अंतर्गतला प्लॅन बी आहे. हा तुमच्याकडे असायलाच हवा. नाही मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आणि त्याशिवाय मी कोणतीच पोस्ट घेणार नाही, सगळ्यात मूर्खपणाचं लक्षण आहे. कुणाचंही ऐकायचं नाही, तुमच्या मनाचं ऐकत राहा सतत. कारण हा काही एका वर्षात झालाय तुम्ही आज तयारी करायला आणि पुढच्या वर्षी लगेच अधिकारी झालाय असं होत नाही. त्याच्यापेक्षा हाईट असे अनसीन किंवा तुम्हाला न कळत येणारी संकट किती आहेत पहा. कोविड आला, 2-1.5 वर्ष झाले एक्झामच नाही. काय करणार आहात तुम्ही? बऱ्याच जबाबदारी असतात अनेकांच्या वरती. त्यामुळे एक्झाम होईल नाही होईल, झाली तर कधी होईल, बरं आलं तर जॉईनिंग लवकर येणार आहे का? जॉईनिंग येणार असेल तर आता हे मराठा आरक्षण असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी असतात, प्रशासकीय दिरंगाई असेल, तुम्हाला ह्यातून टिकून जायचं आहे. ह्यात तर टिकायचं असेल तर सातत्य, जिद्द, चिकाटी आणि मेहनत हे तुमच्याकडे गोष्टी असायलाच हव्या. ह्या कधी येणार आहेत? जेव्हा तुमचा स्वतः तुम्ही प्रामाणिक असाल तरच. ह्या नुसतं म्हणण्यात अर्थ नाही. ह्या 4 गोष्टीला खूप ताकद आहे. कधीतरी विचार करून बघा सातत्य काय असतं. आज 10 तास वाचलाय, उद्या 2 तास वाचलाय, योग्य आहे का? ते कधीच नसणार आहे. तुम्ही दररोज 6 तास वाचा. मी नाही म्हणत नाही की तुम्ही 18 तास रिडिंग केलं पाहिजे किंवा 20 तास रिडिंग केलं पाहिजे, नकोय. दररोज 6 तासच रिडिंग करा. खरं ते दररोज झालंच पाहिजे ते. आज 10 तास, उद्या 2 तास, उद्या पिक्चर बघितला, नको. एमपीएससी हे तुम्हाला कोणत्याही गोष्टी करण्यास संधी देत नाही. मी पुण्यात 2015 साली आजतागत सिंहगड पाहिला नाही. मी सिंहगड असेल, लवासा सिटी असेल, लोणावळा असेल, मी स्वतःची माहिती सांगत नाही, कधीच गेलो नाही मी. कित्येक मुलं दर पावसाळ्याला बाहेर फिरत जातात. तुम्हाला वेळ द्यायचा नाही. तुम्हाला वेळ कुठं द्यायचा आहे? अभ्यासामध्ये. एकदा सिलेक्शन झाल्यानंतरच्या ह्या गोष्टी आहेतच, तुम्हाला आयुष्यभरासाठी आहेत. हा प्लॅन बी तर कुठं? एमपीएससीत नाही झालं तर तुमच्या दुसऱ्या गॅझेटेड, नॉन गॅझेटेड पीएसयू मधल्या पोस्ट. खरं तुम्हाला सध्याच्या घडीला गरजेचे काय असते? जॉब इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर दुसरा पदवी अंतर्गत म्हणजे जे तुम्ही शिक्षण घेतले, मग कोणी इंजिनियर असेल, आता जवळपास एक 70 ते 80% इंजिनिअरिंग नंतर सरास नोकऱ्या कुणालाच मिळत नाहीत. सरास मुलं येतात एमपीएससी मध्ये, पुण्याला येतात एमपीएससी करायच्या. मग हे इंजिनिअरिंग नंतर असेल किंवा बीएससी केल्यानंतर तुमचं फार्मसी आहे, मेडिकल आहे, कोण डेंटिस्ट असतात, कोण डॉक्टर लोक असतात, तर त्यांच्याकडे प्लॅन तयार असतो. डिग्री करणाऱ्यांनी किंवा बीए करणाऱ्यांनी नक्की आवश्यक विचार करा. बीए करताय ना, तर तुमच्याकडे समजा फेल्युअर आलं एमपीएससी मध्ये, तर तुम्ही तुमच्या हातात काय आहे पुढं? प्लॅन बी म्हणून काय आहे सांगा. आहे का? तुम्ही कधीतरी विचार करा.
खरंच मुलं एवढं सांगतात ना, किंवा एवढे युट्यूबवरती फेमस आहेत लोक, त्यांच्याकडे आपण खरं पाहत असेल तर कितपत योग्य आपण हे असं डोळे झाक करून आपण इकडे येणार असेल तर एकदा मनाला शांत करा आणि विचारा बाबा एमपीएससी आपण समजा नाही झालो तर काय आहे. 2 मिनिटं विचार करून पहा, अंधार पसरेल तुमच्या डोळ्यासमोर. कारण 4 लाखातनं सिलेक्शन होणं तेवढी साधारण गोष्ट नाही, खूप ताकदीची आहे. म्हणजे मी झालोय म्हणजे शहाणा झालोय असं म्हणत नाही, तुम्हाला ती गोष्ट समजावतोय, तुमच्या समोर वास्तवता आलीच पाहिजे, नक्की आली पाहिजे. हा, त्याचबरोबर आता जर क्लासचा जर विचार करत असाल, आता बऱ्याच जणांना क्लास लावायची इच्छा असते किंवा डिग्री झाली चला पुण्याला, काही गरज नाही. पुणे जरी शिक्षणाचं हब असलं तरी आता क्लासेसची सोय तुम्हाला सध्या कोल्हापूरमध्ये सुद्धा अवेलेबल झालेली आहे. बरेच क्लास आहेत. पहिला आहे त्यात युनिक आहे, दुसरा रिपब्लिक IAS म्हणून आहे, आमचे मंगेश जोग सरच आहेत. ते पण योग्य पद्धतीने तुम्हाला मेंटॉरशिप किंवा गाईडचं काम करतील. मात्र तुम्हाला परत सांगतोय, क्लास लावायचा नाही लावायचा ही तुमची सर्वस्व जबाबदारी आहे. मात्र क्लास कधी लावायचा, जर तुम्हाला योग्य गाईड तिथं मिळत असेल ना, नक्की लावा. लक्षात येतंय तुमच्या एमपीएससी काय आहे, भीती घालायचा प्रयत्न नाही हा, मात्र तुम्ही प्रिपेअर असावं कोणत्याही गोष्टीला. ओके सर, मग इंटरव्ह्यू कडे हा, आता आपण इंटरव्ह्यू कडे वळू. राज्यसभेचं इंटरव्ह्यू. राज्यसभेचं ह्या वर्षी मला अध्यक्षांचं पॅनल आलेलं, 5 मिनिटं इंटरव्ह्यू झाला, 55 मार्क आले, जो गुड स्कोअर मानला जातो. इंटरव्ह्यू अशी गोष्ट आहे, T20 आहे, आला तर षटकार नाहीतर क्लीन बोल्ड आहे. 5 प्रश्न होते, 55 स्कोर आला, एकदम गुड स्कोर मानला जातो. किंवा हा, हायेस्ट 65-70 पण असतात. मात्र तुमच्याकडे काहीच नसण्यापेक्षा 55 स्कोर सुद्धा चांगला होता. म्हणजे इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन काय आहे, जे तुम्ही तुमची नैसर्गिक ध्येय बोली असेल, बोलण्याची पद्धत असेल, तुमच्याकडे असणारा एकाच्या बाबतीत कम्पॅशन असेल किंवा संवेदनशीलता, तुमचं नीतिमत्ता कशी आहे, एखाद्या प्रश्नाला तुम्ही हँडल कसे करता, तुमचं पदवीचं ज्ञान, ह्या गोष्टी इंटरव्ह्यू मध्ये पाहिल्या जातात. राज्यसभेचा इंटरव्ह्यू साधारणपणे 100 मार्काचा असतो. 2 ते 3 जणांचं पॅनल राहतं. मला पॅनल होतं सतीश गवई सर, जे उद्योग डिपार्टमेंटचे अतिरिक्त मुख्य सचिव होते, रिटायर होताना. दुसरे प्रवीण चव्हाण सर, आय थिंक IG होते सर, इन्स्पेक्टर जनरल होते पुण्यातील. आणि दिलीप म्हैसेकर सर, जे विभागीय आयुक्त होते. गवई सरांनी प्रश्नच विचारलेला नाही मला, मात्र प्रवीण सरांनी म्हैसेकर सरांनी 4 ते 5 प्रश्न विचारले. 4 प्रश्नात मी उत्तर योग्य दिली, 5 मिनिटात मार्क आले. मग याची प्रिपरेशनचं काय आहे, असं वेगळं काय नाही, तुम्ही डे टू डे कसं राहता, कसं बोलता, ह्या गोष्टीवर इंटरव्ह्यूचं डिपेंड आहे, मार्क कसे येणार आहेत ते. फक्त 2 गोष्टी पाहिजेत. ज्या पोस्ट बद्दल तुम्ही प्रेफरन्स टाकलेत, प्रेफरन्स येतात. एमपीएससी एकदा मुख्य परीक्षा पास झाला की तुम्हाला एक लिंक येते, त्याच्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स येतात. 1 नंबरला कोणती पोस्ट टाकायची आहे, 2 नंबरला कोणती टाकायची आहे, 3 नंबरला कोणती टाकायची आहे. मग समजा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा तू 1 नंबरला DCs का टाकली, म्हणजे उपजिल्हाधिकारी का टाकली, तर त्याचे कार्य काय आहेत, तुला एका सेक्शनचा किंवा ह्या विभागाचा उपजिल्हाधिकारी गेलं तर तू काय करणार, ह्या गोष्टीला तुम्ही प्रिपेअर हवं. दुसरी गोष्ट, पदवीचं ज्ञान तुमचं. आता फॉरेस्टला मला आलेले कोण, मेश्राम सर आलेले. मेश्राम सरांची एक खासियत आहे, त्यांना डिग्रीचं कंपल्सरी पूर्ण नॉलेज हवं असतं. आणि त्यात मी सिव्हिल करून 4 वर्ष झाले. लास्टला जाता जाता सर म्हणे सिव्हिल करून तुझा फायदा काय झाला. त्याच एका मार्कावरती डायरेक्ट मला 50 पैकी 25 मार्क दिले. कदाचित तिथं 31 मार्क दिले असते. आज माझी RFOची ACF पोस्ट असते, म्हणजे क्लास 1 असतो मी आज. मग हे मॅटर काय करतं की तुमचं बेसिक नॉलेज, ज्यात तुम्ही पदवी घेतले, ते सुद्धा तुमच्याकडे नॉलेज हवं. मेश्राम सरांची ती खासियत आहे की तुमचं पदवीचं नॉलेज कंपल्सरी हवं. असा राज्यसभेचा पूर्ण प्लॅन राहतो, प्री मेन्स इंटरव्ह्यू. मग इंटरव्ह्यूची तयारीला काहीच नाही, तुम्ही डे टू डे करत राहा. आणि 2 गोष्टी, तुमचं बेसिक नॉलेज आणि ज्या तुम्ही पोस्ट बद्दल टाकणार आहे तुमचा छंद. एक छंद, मला नाणे गोळा करायचा छंद होता, ते 2, मग त्याबद्दल तुमच्या इकडे सब क्वेश्चन येऊ शकतात. ओके, हे प्री मेन्स इंटरव्ह्यू आहे, राज्यसेवेबद्दल आहे. जर राज्यसेवेचं तुम्ही फोकस ठेवून प्रिपरेशन केलं तर कोणतीही परीक्षा तुम्हाला अवघड जाणार नाही. फॉरेस्टचं पाहूया. वनसेवा ही 2 पोस्टसाठी सिलेक्शन करते, एक ACF
असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आणि रेंज फॉरेस्ट ऑफिसर क्लास 1 क्लास 2. प्रिलिम असते 100 प्रश्नांची, 4 पार्ट असतात. मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, करंट अफेअर आणि कॉन्ट. प्रत्येकी 25 प्रश्न, 25 गुण. साधारणपणे 56 ते 60 पर्यंत ओपनचा कट ऑफ लागतो. हे झालं प्रिलिम. प्रिलिम आता सध्या काय केले, कंबाईन केले. कृषी, वनसेवा आणि अभियांत्रिकी यांची एकत्ररित्या प्रिलिम होणार आहे इथून पुढं पूर्व परीक्षा. फॉरेस्टच्या मुख्य परीक्षेचा विचार केला तर 2 पेपर आहेत. एक GS1, एक GS2. GS2 च्या पेपरचं नाव फॉरेस्ट्री नेचर कन्झर्वेशन आणि GS1 मध्ये 4 पार्ट आहेत. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी. पुस्तकं कोणतीही वेगळी नाहीत. GS1 ला टॉप स्कोर होता माझा 200 पैकी 142 स्कोर आहे. लक्ष्मण जो पहिला आला त्याचा 144 स्कोर होता. GS1 माझं प्रत्येक वेळी कोणता तरी एक पेपर टॉप राहतो, एक पेपर लूज राहतो. GS2 ला 86 स्कोर आहे. कदाचित तिथं 100 जरी असतं तरी स्टेट टॉपर आलो असतो. त्यामुळे तुम्ही कोणताही पेपर स्किप करू नका किंवा कोणताही पार्ट स्किप करू नका. बरं, पेपर 1 मध्ये पाहिलाय तुम्ही तर इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र 100 प्रश्न, 100 गुण, प्रत्येकी 25 प्रश्न येतात. बुकलिस्ट तीच आहे, काहीही वेगळी नाही. जे तुम्हाला आधी सांगितले ती 4ची बुकलिस्ट आहे तीच आहे. पेपर 2 फॉरेस्ट्री, नेचर कन्झर्वेशन अँड सायन्स. आता हे 3 पार्ट कसे येतात बघा. सायन्स 20 प्रश्न, एन्व्हायरमेंट 50 प्रश्न आणि ऍग्री 30 प्रश्न. ओके, 3 पार्ट आहेत. सायन्सला काय, टेक्स्टबुक तुम्हाला मगाशी सांगलेत, स्टेट बोर्डची पुस्तके 6वी ते 12वी. एन्व्हायरमेंट शंकर IAS किंवा तुषार गोरपडे, ह्या सोडून दुसरी कोणतीही पुस्तक नको. आणि ऍग्रीला कात्यायन सांगितले. म्हणजे विभागात जर तुम्ही राज्यसेवेची तयारी केली तर तुम्हाला फॉरेस्टची पोस्ट अशीच निघते. काही विदाऊट प्रिपरेशन सेपरेट म्हणजे वेगळं प्रिपरेशन करायची काही गरज लागत नाही. लक्षात आले सगळ्यांना? सर जरा ऍग्रीचं परत रिपीट करता का? ऍग्रीचे सेम पुस्तक आहेत. सेम अरुण कात्यायन सरांची 2 पुस्तके, व्हॉल्यूम 1, 2. आणि तुम्हाला अतिरिक्त वाचायचं असेल तर रेड्डी सरांची पुस्तके आहेत. रेड्डी सरांचं पुस्तक आहे कृषीचं, ऍग्री इकॉलॉजी म्हणून. यानंतर सर म्हणजे मुलांना काय क्वेश्चन असेल तर विचारू देत का? हा, नक्की विचारू देत. काय शंका असेल तर विचारा, मी नक्की तुम्हाला सांगत राहील. हॅलो सर. हा बोला मॅडम. हा सर, तुम्ही प्लॅन बी विषयी बोलत होता. मग मी आर्टची विद्यार्थिनी आहे, सो लॉ करत करत MPSC ची प्रिपरेशन होऊ शकते का? बेस्ट ऑप्शन आहे, काही अडचण नाही. कारण बघा मॅडम, कसं आहे, तुम्ही समजा काहीच न करत असाल आणि एक बाय चान्स आपण निगेटिव्ह विचार करू की समजा सिलेक्शन नाही झालं, तुम्ही पुढे करणार काय, तुमच्या चॉईस काय सांगा. तुम्ही स्वतःहून विचार करा. लॉ असेल तर तुमच्याकडे हे करू शकता, तुमचं वैयक्तिक प्रॅक्टिस असेल किंवा लॉचा फायदा काय की आपल्या जवळपास 30 ते 40 मार्कांचा लॉचा सेक्शन आहे, तो सुद्धा तुमच्याकडे करताना तुम्हाला जास्त मदत होईल. अजून म्हणजे दोघांचा एकत्रित अभ्यास होऊ शकतो? काही अडचण नाही, होऊ शकतो. तुम्ही मला वाटतं एक तर तुम्ही जॉब करत म्हणजे स्टार्टिंगला नाही, प्लॅन ए वरती तुमचा फोकस राहायला हवाच. प्लॅन ए पहिले 2 वर्ष एकदम डेडिकेशन, म्हणजे तन मन धन सर्व अर्पून एक मन आहे, हे 2 वर्ष तुम्ही करायलाच हवं. जर एवढं होऊन पण जर होत नसेल तर मग तुम्ही प्लॅन बी चा विचार करा. मी सांगतोय म्हणून लगेच स्टार्टिंगलाच प्लॅन बी सुरू करू नका. काही गोष्टींचं फक्त सत्यता तपासून किंवा त्याची काय म्हणते त्याला डेप्थ समजून घ्या. नाहीतर आता मी प्लॅन बी सांगितलंय मग मी आतापासूनच प्लॅन नाही, मग तुमचं काय होतं, प्लॅन ए वरचा फोकस कमी होतो. पहिला प्लॅन ए ला 2 वर्ष तुम्ही द्यायलाच हवी, 2 वर्ष द्यायलाच. जर एवढं करूनही प्रामाणिकपणे
प्रामाणिकपणे, कारण मला माहित आहे मी स्वतः पुण्यात आल्यानंतर पहिले 2 ते 3 महिने खूप चांगला अभ्यास केला. परत मग बऱ्याच सवयी, गोष्टी, टाइमपास ह्या नादात 6 महिने वाया घालवलेत. जर मग आपण 2 वर्षांनी विचार करतो आणि वाया गेलेले दिवस पाहिले की वाईट वाटतं. मग तसं वाईट वाटून न घेता तुम्ही काय करा, प्रामाणिकपणे 2 वर्ष तुमच्या पहिल्या प्लॅनलाच द्या आणि मगच प्लॅन बी चा विचार करा. खरं प्लॅन बी तुमच्या डोक्यात असायला हवा. ओके सर, थँक्यू. नेक्स्ट. सर ते शासनामार्फत कोणत्या संस्था एमपीएस साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी? एक प्री IAS ट्रेनिंग सेंटर. कधी तर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही सगळे कोल्हापूरचे आहेत, मंडलिक पार्क मध्ये जायचं, 13व्या गल्लीत प्री IAS ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर आहे. तिथं तुम्हाला सर्व माहिती दरवर्षी साधारणपणे ऑगस्टला किंवा सप्टेंबरला एक्झाम होते आणि जानेवारीत ऍडमिशन भेटतं. एक साधारण 8 ते 9 महिन्यासाठी तुम्हाला भेटतं. त्यात स्टायपंड भेटतो, ओपन साठी 4,000 म्हणजे काय असेल तो स्टायपंड भेटतो, राहायची सोय होते. मग प्रेस सेंटर कोल्हापूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे, नागपूर आणि नाशिक, मुंबई एवढे एक 7 ते 8 सेंटर आहेत. एकदम बेस्ट सेंटर आहेत, तुम्ही प्रिपेअर करू शकता. आज माझे बऱ्यापैकी सगळे मित्र तिथले आहेत. मी 2 सेंटर ठिकाणी लाभ घेतलाय. PITC नाशिक 2017, PITC कोल्हापूर 2018. ह्या 2 त्यातल्या त्यात कोल्हापूरचा एवढा वाटा आहे, त्या बऱ्याच जणांचा सक्सेस मध्ये वाटा आहे 2018 मधील PITC मधील राहण्याचा. सर नाव काय म्हटलं? प्री IAS ट्रेनिंग सेंटर. ओके, थँक्यू सर. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट कोण विचारणार आहे क्वेश्चन? मयूर. संतोष. सर हा बोल. सर मी BSc चे स्टुडंट आहे. माझा एक क्वेश्चन आहे की MPSC करणं हे ग्रॅज्युएशन नंतर योग्य ठरेल की आतापासूनच स्टार्ट करणं योग्य ठरेल? माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर कम्प्लीट करा. फक्त ग्रॅज्युएशनच्या टायमिंगला एकच गोष्ट करू शकता, बेसिक पुस्तकं जे आहेत, एक महाराष्ट्र स्टेट बोर्डची 6वी ते 12वी आणि NCERT चे 6वी ते 12वी हे पुस्तक तुमचं वाचून होत असेल तरच करा, अन्यथा मेन पुस्तकांना तुम्ही हात नका लावू. पहिला तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा, हे माझं वैयक्तिक मत आहे. थँक्यू सर. हॅलो सर. सर निबंधासाठी कोणती वेगळी प्रिपरेशन लागेल का अवांतर वाचन मधून ते होऊन जाईल? अवांतर वाचन तुम्ही नेमकं कोणतं करता? हेच ना सर, आता बायोपिक असतील कोणाचे तरी असंच की, किंवा न्यूजपेपर. मग मी तुम्हाला जे सांगितले न्यूजपेपर 1 तास वाचा म्हणतो ना, तर फक्त लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्सचे संपादकीय वाचणे. जर इंग्लिश कोणाला आवड असेल तर इकॉनॉमिक टाइम्स किंवा हिंदू खूप अवघड आहे वाचणं, तेवढं शक्य नाही. तर मग तुम्ही इकॉनॉमिक्स टाइम्स वाचा किंवा लोकसत्ताचे संपादकीय आणि महाराष्ट्र टाइम्सचे संपादकीय वाचा. अन्यथा जास्त एफर्ट्स घेत बसू नका. हे येतात काय म्हणते त्याला, एसएचे टॉपिक येतात, शेतकऱ्याचे प्रश्न, शेतकऱ्याची व्यथा, त्या टाईप मध्ये, किंवा एकदम अवघड पण येतात. मराठी काय संबंधी खूप अवघड आलता, कोण चूज करत नाही तो. सर इंग्लिशसाठी एकच मिनिट, एक विषय आलता मित्रत्वासंबंधी एक हे आलेला एसेला सब्जेक्ट आलेला. आता तुम्ही काय लिहिणार आहे ह्यासाठी तुम्हाला कुठं पडणार आहे सांगा माहिती मित्रत्वाची? संपादकीय मध्ये मिळणार आहे की अवांतर मध्ये मिळणार नाही? तुमचं जेन्युइन जे तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये उपयोगी आहे तुम्ही ते रिडिंग करून या. मला 31 मार्क आलेत मराठीला, त्या तो निबंध लिहून आलेलो मी. तुमचं लिखाण कसं याच्यावर इम्पॉर्टंट आहे. अनिकेत पाटील. ओके सर, थँक्यू. इंग्लिश प्रिपरेशन इंग्लिश प्रिपरेशन काय कशी करावी? इंग्लिश प्रिपरेशन काय, इंग्लिश ग्रामर म्हणता का? इंग्लिश ग्रामरला तुमचं जे पालनसुरी सांगितले ते पुस्तक बेस्ट आहे. त्याच्या निम्मा भाग जो सगळं एसे दिलेले आहेत आणि ट्रान्सलेशन एक असतं. मग ट्रान्सलेशनला काय, तुमचं ग्रामर चांगलं झालं ना तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही. पालनसुरी करा, होऊन जाईल सगळं.
सर फॉरेस्ट मध्ये IFS नावाचं एक पोस्ट असते ना, ओके. IFS हा त्याच्याविषयी थोडी इन्फॉर्मेशन द्या. IFS ऑल इंडिया सर्व्हिस आहे, ती UPSC कंडक्ट करते. ओके. UPSC IFS ची प्रिलिम ही UPSCच्या सिव्हिल सर्व्हिसच्या प्रिलिम बरोबर एकत्र होते. आता 28 ऑक्टोबरला होणार आहे. साधारणपणे IFS च्या खूप कमी पोस्ट असतात, त्यामुळं कट ऑफ जास्त लागतो. 106 जर सिव्हिल सर्व्हिसचा कट ऑफ असेल तर साधारण 120 135 हा IFS चा कट ऑफ असतो. कारण का जागा कमी असतात, 100 ते 110 दरम्यान जागा येतात. त्यानंतर पेपर किती असतात? 2 ऑप्शनल असतात IFS ला. टोटल पेपर असतात 6. एक इंग्लिश लिटरेचर, एक तुमची लँग्वेज, आणि प्रत्येक ऑप्शनलचे 2-2. मग ऑप्शनल कोणते? ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, त्यानंतर बॉटनी, बायोलॉजी, जिओलॉजी, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असे विविध ऑप्शनल आहेत. मग तुम्ही काय करा, UPSCच्या साईट वरती जाऊन सिलेबस डाउनलोड करा. तुमचं पदवी कशातून घेताय तुम्ही सध्या? BSc BSc झुलॉजी. हॅलो सर. प्लेन BSc करत असाल तर biology, कोणता सर व्हॉइस इज नॉट क्लिअर. सर व्हॉइस येत नाही. एक एकट्याने बोला जरा. येस सर. हॅलो सर. थर्ड मधून प्लेन BSc चं सांगत होता. हा, मग तुम्ही तो बायोलॉजिकल प्रिपरेशन करा. ओके थँक्यू. सर त्याला किती वेळ स्टडी करावा लागेल? तुम्हाला पहिल्यापासून डिपेंड नाहीये गोष्ट. तुमचं सातत्य किती आहे? तुम्ही दररोज 6 तास करा, 18 तास काही करायची गरज नाही. दररोज 6 तास करत राहा, सफिशियंट आहे. फक्त 6 तास हा प्रामाणिकपणेच अभ्यास करा, स्वतःशी प्रामाणिक राहा. हॅलो. हा सर, मी MPSC सेकंड इयरची UPSC काढली जाऊ शकते का? MPSCच्या प्रिपरेशन वरती UPSC हा, असं उलट तर होणार नाही. UPSC ची प्रिपरेशन करा तुम्ही, डाऊनवर्ड खाली MPSC करू शकता. MPSCच्या प्रिपरेशन वरती अपवर्ड कधीच UPSC करू शकणार नाही तुम्ही. कारण UPSC सब्जेक्टिव्ह आहे, रिटर्न आहे. आपली MPSC ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला काय गोल करायचे फक्त. UPSC मध्ये पूर्ण रिटर्न पेपर आहे, मेन्स ही पूर्ण रिटर्न आहे. त्यात सब्जेक्टिव्हिटी प्रचंड राहते. तुम्ही 10वी-12वीचे सोडून द्या, 12चे जसे पेपर लेता की बाबा 10 प्रश्न आहेत, 10 प्रश्न तुम्ही कंपल्सरी कम्प्लीट केले पाहिजे, तसं UPSC आहे. सेम 12वीचे जसे बोर्डाचे पेपर असतो तसं UPSC आहे. आणि MPSC तुमचे गोल आहे, काय म्हणते, गोल करायचे. 4 पैकी 1 तुम्हाला उत्तर फिक्स माहित आहे, किंवा नाही म्हणलं तर तुम्ही तुक्का मारू शकता. मात्र UPSC मध्ये तसं नाही. UPSC पूर्ण रिटर्न आहे, त्यामुळे तुम्ही UPSC चा अभ्यास करा, खाली MPSC कडे वळू शकता. MPSC कडून UPSC कडे सेपरेट जावं लागेल, MPSC च्या अभ्यासावरती जाता येणार नाही. सर तुम्ही UPSC ची तयारी करता? हॅलो. हा, UPSC तयारी करताना तुम्ही करताय काय? हा, आता मी सिलेक्शन झाले, त्यामुळे माझ्याकडे एक आता म्हणजे एक ऑप्शन आहे की बाबा माझ्याकडे आहे पोस्ट, तर मी आता सुरू केले परत. हॅलो सर, मी BA सेकंड इयरची विद्यार्थीने. हा हॅलो सर. हा, तुमचा आवाज ब्रेक होतो मॅडम. हॅलो सर. हा, बोला बोला. मी BA सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे. हा. सर, पेपर सोडवताना टाइम मॅनेजमेंट कसं करायचं? टाइम मॅनेजमेंट आता प्री मेन्स नुसार वेगवेगळं राहणार आहे टाइम मॅनेजमेंट तुमचं. मग आता GS1 चा विचार केला तर तुमच्याकडे पूर्ण पहिला नॉलेज असायलाच हवं. किती प्रश्न असतात? 100 प्रश्न असतात. तर पहिल्या तुमच्या तासाभरात साधारणपणे 60 ते 70 प्रश्न रिडिंग, म्हणजे 70 प्रश्नापर्यंत रिडिंग झाली पाहिजे. कारण का, पुढच्या 30 प्रश्नाला जर समजा तुम्ही 20 मिनिटं दिले तर पुढच्या राहिलेल्या 40 मिनिटात तुमची रिव्हिजन परत ते 100 प्रश्न वाचून झाले पाहिजेत.
कारण ऍट अ टाइम मी स्वतः कधीही 100च्या 100 गोल करत नाही. पहिल्या तासाभरात साधारणपणे माझे 30 ते 35 गोल होतात. ओके, ह्या गोल नंतर परत दुसऱ्या एका लास्टच्या 20 मिनिटात मी परत पेपर चेक करतो किंवा कोणतं राहिले, किंवा पेपर असताना मी आधीच त्या 4 पैकी एका पायऱ्यावरती टिक करून ठेवलेले असते. आन्सर शीट वरती नाही, पेपरवरतीच टिक करून ठेवलेले असते. समजा वेळ कमी पुरला आणि नाहीच जर आपल्याला आता होत नाही कम्प्लीट वाटत असेल की ज्या उत्तरावरती टिक केले ते डायरेक्ट टिक आपण गोळे करून टाकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःची एक हे ठरवून ठेवा की बाबा एका तासात तुम्हाला किती सॉल्व्ह करायचे आहेत. मी माझं स्वतःच उदाहरण सांगतो. मी एका तासात पहिले 70 सोडवायचो, टिक मात्र माझे 30 ते 35च असायचे. राहिलेल्या अर्ध्या तासात 30 करायचे आणि उरलेल्या 30 मिनिटात पूर्ण 100 प्रश्न रिपीट मारून मग ते गोल साधारण 80 ते 90 पर्यंत. प्रत्येक पेपर कधी 100ला 100 सोडवायला जायचं नाही. माझा टॉप अटेम्प्ट राहतो 90, हायेस्ट 85 ते 90, स्कोअर तरी 120 पर्यंत येतो. मग तुमच्यावर अॅक्युरेसी मेंटेन करणं गरजेचं आहे. टाइम मॅनेजमेंटचा नका विचार करू. जर तुमचं एकाच ह्याच्यामध्ये 70 प्रश्न बरोबर येत असतील तर 140 स्कोअर झाला. पुढचे 20 गोळे मारून निगेटिव्ह जाण्यापेक्षा तुम्ही 10 सोडवा, 80 पर्यंत स्टॉप करून सोडून द्या पेपर. 100% तुम्ही GS ला टॉप करू शकता. ओके सर, थँक्यू. हॅलो सर. हा बोला. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच सर, तुम्ही इतक्या डिटेल आम्हाला बुक लिस्ट दिली. ओके सर, माझा क्वेश्चन असा आहे की प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा अनालिसिस रेफरन्स बुक रीड केल्यानंतर करायचं की करण्या अगोदर? नाही नाही नाही, तुम्ही सिलेबस पाहिल्यानंतर पहिला फक्त क्वेश्चन पेपरचं पुस्तक घ्यायचं. अनालिसिसचं म्हणजे त्याची उत्तर असलेली नका घेऊ. आता मार्केटमध्ये कोणता आहे म्हणजे प्रत्येक क्लासेसचा आहे, दीपस्तंभचा आहे किंवा लोकसेवा प्रकाशनचा 21,000 प्लस म्हणून एक क्वेश्चन सेट आहे बा, तो घ्यायचा. सिलेबस 21,000 प्लस, मग तुमचे बुक लिस्ट. पहिला तुम्ही सिलेबस पाहिल्यानंतर त्याचे प्रश्न बघायचे, बाबा ह्या सिलेबस वरती कोणता प्रश्न आलाय, तो कसा आलाय, आणि मग त्याचं विश्लेषणसाठी सेपरेट पुस्तक वापरायची. रिडिंग झाल्यानंतर लगेच नाही, पहिलं तुमचं अंडरस्टँडिंग पेपरचं तर आलेलं झालेलं हवं. ओके सर, थँक्स. आहेत क्वेश्चन? हॅलो सर. हा बोला. सर, मीडियम बॅरियर ठरू शकते का एमपीएससीच्या एक्झाम? कधीच नाही सर, म्हणजे इंग्लिश पण चालू शकतं? 100%. 100% तुमचा पेपर हा दोन्ही लँग्वेज मध्ये असतो, इंग्लिश पण आणि मराठी पण. एमपीएससी उलट इंग्लिश जास्त पेपर करते. ह्या वर्षी 2020 ला एक प्रश्न चुकला म्हणजे चुकीचा आलाय मराठीत, तर त्यांनी एमपीएससी ने उत्तर काय देते की बाबा आम्ही इंग्लिश मध्ये दिलेला, तो इंग्लिश मधलाच प्रश्न ग्राह्य धरला जाईल. उलट इंग्लिश सुद्धा उत्तम आहे, काय अडचण येत नाही. मीडियम बॅरियरचा मनात काही हेतूच आणू नका. ओके सर. आणखी कोणाचे क्वेश्चन आहेत का? नसेल तर मग आपण इथं थांबूया. सर 2 मिनिटं मी बोलतो. हो, बोला बोला की. सर, माझे विवेकानंद ड्रीम कॉलेज होतं सर, तर काही कारणास्तव मला न्यू कॉलेजला ऍडमिशन घ्यावं लागलं सर. तर ती न्यू विवेकानंद व्यासपीठावरती बोलायची तुम्ही संधी दिली, हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो सर. त्यामुळे पहिल्यांदा तुमचे आभार. विवेकानंद ही मला अपॉर्च्युनिटी दिली, त्यामुळे परत एकदा तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. सर, एक मिनिट, एक क्वेश्चन होता. हा बोला. सर, युपीएससी जर करताना म्हणजे इंग्लिश हे इम्पॉर्टंट आहे का, किंवा इंग्लिश मराठीतून करता येईल का? म्हणजे इंटरव्ह्यू असो किंवा आपण जो पेपर वगैरे देणार आहे तो. प्रत्येक सोर्स म्हणजे बुक्स असतील, प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात प्रत्येक मीडियम मधनं, मराठी असेल मराठीतनं, हिंदी असेल हिंदीतून, इंग्लिश असेल इंग्लिश मधून अवेलेबल आहे. फेमस आपले सगळ्यांचे आवडते नांगरे पाटील सरांनी मराठीतून इंटरव्ह्यू दिलेला, टॉप स्कोर आहे त्यांचा. तुम्ही कोणत्याही मीडियमची, मी परत एकदा सांगतो, तुम्ही मनात भीती बाळगूच नका. 0% व्हॅल्यू आहे मीडियमला. तुमचा हेतू इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला हेतू युपीएससी ला कळून जातो, एमपीएससी ला कळणार नाही. एमपीएससी पूर्ण रट्टा सिस्टीम आहे. तुम्ही भीती बाळगू नका, कोणत्याही मीडियम पण बिनधास्तपणे करू शकता. ओके ओके, थँक्यू. मराठी ऑप्शनल, मराठी वाङ्मय गोल्ड मेडलिस्ट आहे युपीएससी ला. 397 मार्क होता. ऑप्शनलला टॉपर होते, 397 स्कोर होता सरांचा. कर्डिले सर आता यवतमाळचे सीईओ आहेत.
आणखी एक म्हणजे प्रश्न विचारलेला आहे मुलांनी. हा सर. जीआयएस मधून आपण फॉरेस्ट मध्ये काही सर्व्हिस मिळू शकेल का? कोणत्या जीआयएस जर service? समजा केलं, जिओग्राफी GIS? आणि जीआयएस. नाही नाही, जीएस मधून सर्व्हिस सर फॉरेस्ट मध्ये नाही. फक्त जर तुम्ही सेपरेट असं फॉरेस्ट इन जीएस जर हे असाल तर फक्त आरएफओ साठी तुम्हाला सेपरेट रिझर्वेशन असते, एखाद्या सीट मिळतात. ओके. आणखी कोणाचे आहेत क्वेश्चन? सर युपीएससी आणि एमपीएससी साठी काय वेगळी प्रिपरेशन आहे का, की युपीएससी आणि एमपीएससी साठी फक्त एकच प्रिपरेशन योग्य ठरेल? तुम्हाला सेपरेट करावं लागणार. मी परत सांगतो, एमपीएससी ही पाठांतरीची परीक्षा आहे, युपीएससी सब्जेक्टिव्हिटी आहे. तुमचं नॉलेज युपीएससी वापरावं लागेल. एखादा एसए आता 2015चा ग्रेटर पॉवर कम्स विथ ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी 175 मार्काचा समथिंग किंवा 275 मार्काला एसए असतो, तो तुम्हाला एसए लिहायचा आहे. एमपीएससी तुम्हाला गोळे करायचे. परत एकदा लक्षात घ्या, एमपीएससी गोळ्यांची पद्धत आहे. पाठांतर, जितकं पाठांतर तेवढं योग्य. परत सांगतो, 60% एमपीएससी पाठांतर, 20% कन्सेप्ट, 20% लॉजिक. युपीएससी तुमची मेन्स पूर्णपणे तुमचा कन्सेप्ट बेसिस आहे. तुमचं नॉलेज किती आहे, नॉलेजचा यूज तुम्ही किती करणार आहे त्याच्यावर पूर्ण डिपेंड आहे. साइड बाय साइड कधीच होणार नाही युपीएससी आणि एमपीएससी. तुम्हाला सेपरेट मार्क पत्करावा लागेल. ओके. संतोष गवळी. सर, PSI, STO आणि ASO साठी जी निगेटिव्ह मार्किंग आहे त्याबद्दल काय सांगू शकाल का? निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे त्याला. म्हणजे समजा तुमचे 4 प्रश्न तर एका प्रश्नाचे मार्क कमी होणार. सगळीकडे आता एक सारखीच केली आहे. पहिला राज्यसेवेची निगेटिव्ह आता मी 1/4 केले, त्यामुळे सगळा निगेटिव्ह मार्किंग आहे. 100 प्रश्न आहेत, तुम्ही किती सोडवले? 80 सोडवले. 80 पैकी तुमचे 70 बरोबर आले आणि 10 चुकले, तर 10 डिवाइड बाय 4 तुमचे मार्क कट होणार. ओके, थँक्यू. हॅलो सर. इतर स्टुडंट्स पेक्षा जॉग्राफी स्टुडंटना जास्त इझी जाईल का फॉरेस्ट डिपार्टमेंट साठी? असं काय नाही. सगळे एमपीएससी असे सगळ्यांना एक सुरात समानता देते, कोणालाही एज देत नाही. फक्त तुम्हाला एवढंच की जे जिओग्राफी वाले त्यांना 8 दिवस एखादा सब्जेक्ट वाचायला म्हणजे मिळत असतील तर दुसऱ्याला फक्त ते 10 दिवस लागतील. मात्र जे पेपर सोडवत आहे त्या टायमिंगला तुम्हाला पूर्ण इक्वल प्लॅटफॉर्म वरती असता तुम्ही. फायदा असा कोणताही नाही. ओके, थँक्यू सर. जे हायपोथेटिकल क्वेश्चन आहेत ते आपण म्हणजे सोडवू शकतो ऍट अ टाइम, पण जे करंट अफेअर आहेत आणि जनरल नॉलेज जे प्रश्न आहेत ते एकदम 100-200 किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त कदाचित पाठ करावे लागतात. त्यासाठी काय स्पेशल ट्रिक वगैरे आहे का, पाठ नाही जेणेकरून? आता ट्रिक्स कसं आहे बघा, आता तुम्ही महाराष्ट्र राज्याचं जर पाहिलं, महाराष्ट्र राज्याचं जेव्हा काय म्हणतात त्याला, महाराष्ट्र राज्य तयार झालं तेव्हा किती जिल्हे होते? 26 जिल्हे होते. ओके. तर त्याचे आता सध्या जिल्हे किती झाले? 36 जिल्हे झाले. तर त्याचे ट्रिक्स काय नवीन जिल्हे तयार झाल्याचे? सिंधू ला जाग वान हिंगोपाल, म्हणजे सिंधुदुर्ग, जालना, वाशिम, नंदुरबार असे जे आहेत, त्या अशी एक ट्रिक तुम्ही तयार करावी लागते प्रत्येक गोष्टीची. तुमच्या वैयक्तिक ट्रिक्स हव्यात. त्या मी सांगितले म्हणून की तुम्ही तीच केली पाहिजे असं नाही. तुम्ही कोणत्याही करू शकता, जे एखाद्याला सांगू वाटणार नाही या पद्धतीने त्या तशा टाईपच्या तुम्ही तयार करू शकता. फक्त तुमचं पाठांतर आणि तुमच्या ती लक्षात राहणे गरजेचं आहे. ट्रिक्स सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. सर, तुम्ही जे आता राज्यसेवेसाठी बुकलिस्ट सांगितले ते आपण PSI, ASO, STA ची एक्झाम देऊ शकतो का? 100% आणखी काही नाही, काही बदल न करता तुम्ही देऊ शकता. 0% बदल. हॅलो सर. हा बोला. सर, कंबाईन एक्झामिनेशन, आवाज ब्रेक होतो तुमचा. कंबाईन एक्झाम साठीचा अभ्यासक्रम जरा सांगा ना. हॅलो. हॅलो, ऐकू येत नाही तुमचं, जरासं मोठ्यानं बोलाल का? हॅलो. त्यांनी काय विचारलेलं आहे, कंबाईनचा सिलेबस सांगा म्हणतात ते. पण आपण सिलेबस पेक्षा तो सिलेबस अभ्यासाचा कसा, कुठली बुक्स वापरायला पाहिजेत हे सांगणं महत्वाचं. कारण सिलेबस आपल्याला अवेलेबल आहेच. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरही
आणि आपल्याला कुठल्याही वेबसाईटवरती आपण बघितलं गुगलवर तर सगळंच मिळते, पण ते योग्य पद्धतीने कसं सिलेबस हाताळायचं आहे ते महत्वाचं आहे. सगळ्यात ओके, इम्पॉर्टंट काय होत आहे सर, सिलेबस हा तुमचा तोंडपाठ हवा. जोपर्यंत तुम्हाला सिलेबसचं नॉलेज येत नाही, हा सिलेबस तोंडपाठ हवा असण्याचं एक उदाहरण मी माझं स्वतः सांगतो. सर असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणून एक एक्झाम होती, तुम्हाला मी सांगितलं इंटरव्ह्यू दिला सर. ओके तर 9 दिवसात प्रिपेअर केलेले मी, कारण सिलेबस मी एवढा तो डिटेलमध्ये बघितला आणि नुसतं साईटवरती सर्च करत राहिलो प्रत्येक पॉईंट टाकत, कारण बुक लिस्ट अवेलेबल नव्हती माझ्याकडे. 9 दिवसात सर मी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेलो. त्या टायमिंगला सेकंड टाइम मेश्राम सर आले आणि आदल्या दिवशी मी राज्यसेवेची मुख्य परीक्षा देऊन मुंबईतून आलेलो आणि दुसऱ्या दिवशी पुण्यात इंटरव्ह्यू होता. त्या गडबडीत प्रिपरेशनला वेळ मिळाला नाही आणि आता तिथेही सिलेक्शन झालेलं असतं. सांगण्याचा हेतू काय की तुमचं सिलेबस होती कमांड पाहिजे पूर्ण पाठ. 9 दिवसात डायरेक्ट इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालेलो, काहीच प्रिपरेशन न करता. त्यामुळे सिलेबस जेवढा तुम्हाला पाठ होईल तेव्हा तुम्हाला त्याची डेप्थ समजेल, त्यानंतरच तुम्हाला त्याची म्हणजे तुम्हाला पेपरचा आवाका लक्षात येईल. ओके, थँक्यू सर. आता बहुतेक काही शंका नसतील असं वाटतंय. सर वन मोर क्वेश्चन. ओके ओके, हा चालतंय. सर माझा एक हा संपवा. हो हो, हा सर अवंतिका बोला. हा एक क्वेश्चन होता की सर नोट्स कशा म्हणजे प्रिपेअर करायच्या की जे लगेच वाचल्यानंतर परीक्षेच्या वेळेला जाताना म्हणजे बघितल्यानंतर हा की आता हे होऊ शकेल, याच्यासाठी काय ट्रिक सर? नोट्स प्रिपरेशन बघा तुम्ही ज्यावेळी प्रिपेअर करता पहिली रिडिंग आपल्याला जवळपास किती 10 ते 20% लक्षात येतं. दुसऱ्या रिडिंग मध्ये जरा असं अजून वाढतं. जोपर्यंत तुमच्या 4 रिडिंग, माझं वैयक्तिक मत आहे, तुम्ही अजून दुसऱ्यांचं मतही घेऊ शकता. साधारणपणे 4 ते 4 रिडिंग तुमच्या कम्प्लीट झाल्या पाहिजेत, तरच तुम्ही नोट्स मेकिंगच्या मोडमध्ये तयार होता. अन्यथा पहिल्या रिडिंगला तुमचं भरमसाठ 8 पेजेस आहे ते 9 पेजेस तुमच्या नोट्स, असं काहीही उपयोगाचं नाही. तुम्हाला सांगितलं 100 पेजेस आहेत ना, 100 पेजेस असलेल्या पुस्तकाचं 10 पेजेस मध्ये नोट्स तयार झालेला पाहिजेत. मग त्या दृष्टिकोनानं काय एकदम क्रिस्पी, त्यासाठी तुम्हाला परत एकदा सांगतोय क्वेश्चन पेपर अनालिसिस प्रचंड जमलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं सेग्रिगेशन जमलं पाहिजे. सेग्रिगेशन जमलं तर तुम्हाला नोट्स मेकिंगला मदत होऊन जाते. फक्त 4 ते 5 वेळा रिडिंग झाल्यानंतरच नोट्स तयार करा, अन्यथा नका करू. ओके, थँक्यू सर. ओके, थँक्यू. थँक्यू सर. ओके सर, तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन तुम्ही लेक्चर दिलात. या मार्गदर्शनामधून आमच्या विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळालं. इतर सर्व मोटिवेशनल आम्हाला मिळतंयच, विद्यार्थ्यांनाही मिळतंयच, पण रिअलमध्ये तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये किंवा तुम्ही जे यश मिळवलंय ते यश मिळवल्यानंतर तुम्हाला काय काय अडचणी आल्या, त्यानंतर तुम्ही नोट्स आणि पुस्तकांची जी लिस्ट दिली ती खूप महत्वाची ठरली आमच्या विद्यार्थ्यांसाठी. तर यासाठी मी पुन्हा एकदा धन्यवाद सर तुमचा करतो. आणि याचबरोबर महाविद्यालय तसेच आमचं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि IQC डिपार्टमेंट यांच्यातर्फे मी मनपूर्वक असा आभार मानतो. आणि पुन्हा एकदा कधीतरी आम्ही बोलवलं तर तुम्ही नक्की या आणि आमच्या विद्यार्थ्यांना या जे काही स्पर्धा परीक्षेचे मूलमंत्र आहेत ते तुम्ही तुमच्याकडून आम्हाला मिळावेत अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि धन्यवाद सर, तुम्ही समजून घेतलं. पहिलाच माझा प्रयत्न होता सर, तरी तुम्ही समजून घेतलं त्याबद्दल मी तुमचाच आभार व्यक्त करतो. तुम्ही खूप मोठी मला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी तुमचाच आभारी आहे. धन्यवाद. नाही, थँक्यू सर. म्हणजे हा तुमचा मोठेपण आहे, पण तुम्ही जे सांगितलं ना ते रिअल मधले सांगितलं. उगाच कुठलं तरी काहीतरी वाचून मोटिवेशनल मुलांच्या मध्ये फक्त मोटिवेशन निर्माण नाही केलं, तर प्रत्यक्षात त्याची दुसरी बाजू पण सांगितली आणि अभ्यास काय करावा लागतो आणि कुठले ते स्पेसिफिक पुस्तकं वाचायला पाहिजेत हे हा मार्ग सांगणं हे सर म्हणजे तो कळकळीचा जो विद्यार्थी असेल ना MPSC देणारा तो सांगू शकतोय, ज्याला प्रसिद्धी नको आहे. तर ओके, थँक्यू सर. तुमच्यासारखं मार्गदर्शन आम्हाला मिळालं म्हणून थँक्यू. आणि इथं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. गुड डे सर. गुड डे सर. थँक्यू सर. गुड डे सर. थँक्यू सर. थँक्यू सर. वेलकम. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके, थँक्यू गुड डे. सर. हो, गुड डे. उद्याही आहे लेक्चर 11 वाजता. हो सर. हो, तुपे सर थँक्यू. तुपे सर. उबाळे सर थँक्यू. हो, हा मग वेलकम.